पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौनक भीष्मदाल्भान् रुक्मांगदोद्धव विभीषण फाल्गुनादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नतोऽस्मिन् वाग्विद्येति सरस्वतीति विदिता या लभ्यते पंडितैः माहान्त्यान् विदुःसुरासुरगणा यस्या समन्स्तं स्तुतं कर्पूरद्युतिमिन्दुसुन्दरमुखीम् आनन्दसान्द्रान्तरां वन्दे तां जगदम्बिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौपाणुनिया भले वरी वैसवो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री उमा श्री शिवांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा आदिशक्ती भगवती जगज्जननी विश्वव्यापिनी राजराजेश्वरी ललितांबिका महात्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी मातेच्या चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान वेदव्यास जन्मेंजय राजा सूत मुनी समस्त आचार्य भक्तांते चरणी साष्टांग दंडवत असो। आनंदवन निवास सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज ज्ञानेश्वरोदय सद्गुरु श्री केशवदत्त महाराज समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी कृतानिकेत अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। जगदंबा माता की जय। गोविंद। भगवतीची सुंदर अशी लीला सांगत असताना नानाविध भक्तांनी किती परिश्रम केले आणि भगवतीची कृपा संपादन केली त्याचं दिव्य वर्णन भगवान वेदव्यास करतायत आणि राजा जन्मेंजय ते श्रवण करतोय। आज सकाळ सत्रामध्ये आपल्याला जी दिव्यकथा सांगायची आहे ती दिव्यकथा अशी काही अद्भुत आहे की जी ह्यापूर्वी कधी श्रवण केली नसेल, की भक्त कसा असतो आणि भक्ताला भक्ती करताना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। कसं आहे की पटकन काही सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाहीत, त्याला जरा वेळ लागतो। एखादी मूर्ती बनवायची झाली तर खाणीतून दगड आणावा लागतो, तो दगड तपासून घ्यावा लागतो, तो मूर्तीसाठी योग्य आहे बघावा लागतो आणि मग त्या दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला की आवश्यक भाग जेवढा राहतो ती मूर्ती असते। तर अनावश्यक भाग जीवनातला काढून टाकण्यासाठी म्हणून जो वेळ जातो त्या वेळेचं नाव तपश्चर्या आहे, त्या वेळेचं नाव साधना आहे, त्या वेळेचं नाव तितिक्षा असंही आहे। सहन करणे, आपल्याला ते परमतत्व भगवतीचं संपादन करण्यासाठी काय काय सहन करावं लागतं त्याचं वर्णन मी आता आपल्यासमोर करणार आहे। कथा विलोभनीय नव्हे, दिव्य नव्हे, तर ती आत्मबोधप्रद आहे। आपल्याला त्याच्यातून आपल्याला आत्मबोध प्राप्त करून घ्यायचा आहे। आत्तापर्यंत आपण अनेक कथा ऐकल्या, पण ही आत्मबोध करून देणारी कथा जर तुम्ही नीट ऐकली आणि जर तिचं नीट चिंतन केलं तर माझी खात्री आहे की आजच्या या कथेच्या नंतर तुमच्या जीवनात, वागण्यात, व्यवहारात, विचारात सगळ्यात आमूलाग्र बदल होईल। तुम्ही आत्तापर्यंत काय होता आणि तुम्हाला काय व्हायचं आहे हे सगळं तुमच्यासमोर मोकळं चित्र होईल। पण यासाठी तुम्हाला ही कथा ही फक्त तुमच्या एकट्यापुरता या भावनेने ऐकलं पाहिजे। मी जी तुम्हाला सांगणार आहे ते मी वैयक्तिक एकट्यापुरता सांगणार आहे की परमेश्वराला प्राप्त करून घेणं म्हणजे नेमकं काय आहे, कसं ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण दान द्यायला हजारो हात घेऊन ती भगवती पुढे उभी आहे, आपले फक्त 2च हात पुढे करून ते स्वीकारायचे। ही सुंदरशी कथा असो।
प्रस्तावनेत मी जास्त वेळ नाही घेत, मी कथेला प्रारंभ करतो. काल मी आपल्याला सांगितलं होतं की राजा त्रिशंकूला स्वर्गामध्ये पाठवण्याचा चंग विश्वामित्रांनी बांधला. त्याचं कारण एकमात्र होतं की ज्या वेळेला विश्वामित्र तपस्या करत होते त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाचं भरणपोषण करण्याचं काम त्रिशंकूनी केलं होतं. त्यावेळेला त्रिशंकूनी स्वतःकडे दोष घेऊन पण त्या पुत्राला म्हणजे गालवाला विकू दिलं नव्हतं. एखादं लेकरू वाचवणं, एखाद्याचा जीव वाचवणं हे फार अमूल्य आहे. ते काही कुठल्या ह्याने मूल्य देऊन ते परिपूर्ण होत नाही की तुला अमुक एक गोष्ट दिली म्हणजे त्याची मी उतराई झालो, असं होत नाही. ज्या वेळेला तो त्रिशंकू राजा घाणेरड्या अवस्थेमध्ये स्वर्गाकडे पोचला होता, त्याच्या अंगाला वास येतोय. मी काल आपण सांगितलं की त्याच्या अंगाला विष्ठेचा वास यायचा, पण त्या स्वर्गातल्या लोकांनी त्याला अडवलं, पण त्याला इंद्राचं स्तंभन करून पण पाठवलं. त्यावेळेला विश्वामित्र महर्षींनी की मी आजपर्यंत जे गायत्रीची उपासना केली ते जे पुण्य प्राप्त केलं ते सगळे सर्व पुण्य मी त्रिशंकूला देतो, पण याला स्वर्गात जाऊ दे म्हणून सांगितलं. तरी इंद्राने ज्याला अडवलं त्यावेळेला प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक दाखवली. इंद्राला दिव्य देह करून विश्वामित्रांचं म्हणणं मान्य करून त्रिशंकू राजाला सदेह स्वर्गात घ्यावं लागलं. या सगळ्या प्रकारामध्ये विश्वामित्रांचं आणि वशिष्ठांची गडबड झाली होती. आपण काठात्रात बघितलं की ते आडीबकं होऊन पण त्यांनी मारामारी केलेली आहे. तर हा सगळा, परंतु एखाद्याच्यासाठी किती त्याग करू शकतो मनुष्य, याला विश्वामित्र आणि त्रिशंकू कथा आपल्याला उद्बोधक आहे. या त्रिशंकू राजाचा पुत्र जो आहे, हा त्रिशंकू राजाचा पुत्र म्हणजे राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजा जो आहे, हा हरिश्चंद्र राजा सूर्यवंशाचा अर्थात रामांच्या पूर्वज अर्थात इक्ष्वाकू वंशाचा काकुस्थ वंशाचा एक दिव्य राजा. त्या राजाला 100 राण्या आहेत, पुत्र नव्हता. तिची जी पत्नी तारामती आहे तिचं दुसरं नाव शैब्या. ही शैब्या आणि तो अत्यंत उत्तम असं राज्यशासन करत आहेत. खूप छान यांचा सगळा व्यवहार आहे. हरिश्चंद्र राजाने शरयू नदीच्या तीरावरती अश्वमेध यज्ञ केला आणि त्यावेळेला त्यांनी खूप दानधर्म प्रचूर असा केला. त्याच्यानंतर एकदा त्यांनी राजसूय नावाचा यज्ञ पण केला आणि आपलं सार्वभौमत्व जगतामध्ये सिद्ध करून दाखवलं. असा श्रेष्ठ राजा हरिश्चंद्र संततीहीन होता. 100 राण्या होत्या पण मूलबाळ नाही. अशा अवस्थेमध्ये दुःख झालं होतं. काहीतरी पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे, पण त्यावेळेला काय होतं की मोठी माणसं जी असतात ती मोठी माणसं किंवा आपणही सामान्य माणसं आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून नको त्या पद्धतीने देवाशी कमिटमेंट करतो, म्हणजे नवस करतो. खरंच नवसाने काही गोष्टी होतात का? तर त्याचं उत्तर नवस हे निमित्त आहे, भक्ताची आर्तता हे कारण आहे. आर्त भक्त हा भक्तातला एक प्रकार आहे. आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तो आर्त झाला की भगवंत त्याला त्यांनी भक्ती केलेल्या आरतीने, म्हणून आर्त आरतीचेनी व्याजे श्री परमेश्वरासी भजे, त्यांनी भगवंत अनुकंपा होऊन प्राप्त होतो. म्हणजे नवसानी काही होतं यापेक्षा तुमच्या आर्ततेने बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्या गोष्टी झाल्यानंतर आपण बोललेले जे नवस आहेत ते पूर्णही करावे लागतात. कारण लोकांना कळत नाही की आपण पटकन काय बोलून जातो. मी अमुक एक व्रत करीन, आपण बोलून जातो. मी सत्यनारायणाची पूजा करीन. काही काही लोक साधे बोलतात नवस की दर पौर्णिमे सत्यनारायणाची पूजा करीन, पण माझं अमुक काम होऊ देत. आणि 1-2 पौर्णिमा अत्यंत आनंदाने करतात, पण नंतर पौर्णिमेला अडचण आली की मग सकाळी करू का, संध्याकाळी करू का, दुपारी करू का, पटकन करू का, गुरुजी येतील का, 15 मिनिटात वेळ सांगतील का, सुरू होतं. आपण जर सवय एक नवस केला की मी रोज तुळशीची 12 पानं वाहीन देवाला. एक दिवस असा येतो की त्या दिवशी 12 काय 2 पानंही मिळत नाहीत. मग कर, भावून दाखव. कसं करशील? तू केल्याचा संकल्प करून दाखव. 16 सोमवार करायचे कर ना.
पण करताना काय होतं आणि ते पूर्वीपर्यंत करत असताना ती कशी आपल्याकडनं करवून घेतात शिवशक्ती, तेव्हा कळतं की याच्यामध्ये मागचं गणित काय आहे. आपण ठरवतो की अमुक एक गोष्ट करू, त्यासाठी मी अमुक अमुक करीन. काही लोक म्हणतात की मी गडावरती चालत जाईन, मी प्रत्येक पायरीवर कापूर लावीन, मी नारळ फोडीन, मी हे करेन, मी ते करेन, मी सहस्र ब्राह्मण भोजन घालीन, मी सहस्र लोकांना जेवायला घालीन. नवस बोलणं खूप सोपं असतं, पण त्याची पूर्तता करत असताना होणारा व्याधी उपाधी त्रास हा भयंकर असतो. ती एक कमिटमेंट आहे. ते कमिटमेंट पूर्ण करणं ही इतकी सहज शक्य सोपी गोष्ट होत नाही, ती अवघडून बसते. साध्या साध्या गोष्टी पण अवघड होतात. हरिश्चंद्राच्या बाबतीमध्ये नेमकी हीच घटना घडली. राजा हरिश्चंद्राने पुष्कळ यज्ञ याग केलेत, भरपूर दानधर्म केलेत, पण त्याला नेमकी संतती नव्हती. एकदा एखाद्या माणशी डोक्यात घुसलं की मी अमुक गोष्ट करतो, त्याच्या मागे 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 जातो. हरिश्चंद्र राजांनी संतती होण्यासाठी वरुण देवतेला आवाहन केलं आणि वरुणाला म्हटलं की मला संतती झाली तर मी नरबळी देईन, मला जन्माला येणाऱ्या पुत्राचाच पशु करीन आणि यज्ञ करीन, त्याच्यामध्ये तुला हवन करीन. मला सांगा की नवसाने सायासाने झालेल्या पुत्राला बळी देण्याची क्षमता कुठल्या तरी आईवडिलांच्या मध्ये आहे का? प्रश्न पडतो मोठा. श्रीमद भागवतामध्ये प्रश्न येतो पंचमस्कंदामध्ये असाच की एका भिल्ल समाजाच्या राजाने नवस केला होता देवीला की मला मुलगा झाला तर मी नरबळी देईन. त्याला जडभरतजी महाराज सापडले होते. काय घडलं? देवीला राग आला, देवीने सगळ्यांना मारलं. आपल्याला माहिती आहे की चिलया बाळाच्यासाठी सुद्धा असंच झालं होतं आणि भगवान शंकरांनीच तो नवस पूर्ण करण्यासाठी साधूच्या वेशामध्ये येऊन चिलया बाळाला मारून त्याचं मांस शिजून खायला घाल सांगितलं होतं. आणि त्या प्रकरणामध्ये किती त्रास झाला होता मातापित्यांना, ऋषीमुनींना, हे लपलेलं नाही. बोलून तर गेला. काही लोकांना सवय असते की मी अमुक करेन, मी तमुक करेन, आणि त्यांना ते इझी वाटतं, ते आपलं सोपं वाटतं की माझ्या क्षेत्रातलं यज्ञ करीन. वरणदेव प्रसन्न झाले आणि त्या शैब्याला, तारावतीला एक सुंदर मुलगा झाला. अतिशय सुंदर गोड मुलगा झाला. इतका गोड, छोटीच राजाचा पुत्र आहे हो. आणि त्यावेळेला त्यांनी त्याचं 12व्या दिवशी नामकरण रोहित असं केलं. आणि तो ज्यावेळेला तो रोहित नावाचा मुलगा ठेवला झाला, यथाविधी नामकरण झालं, सगळ्या व्यवस्थित गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर अतिशय आनंद झाला राजाला. आणि 12 दिवस पूर्ण झाले त्यावेळेला ते वृद्धी सूतक संपलं आणि ब्राह्मण रूपामध्ये वरुण देव आले. तू नवस बोलला होतास माझ्यासाठी, तू पुत्राचा यज्ञ करणार आहेस, हवन करणार आहे, आता तुझा पुत्राचा बळी मला दे. आता इतक्या नवसा सायासारी झालेला मुलगा बळी द्यायचा आणि तो पोरगा बघितल्यानंतर राजाला जाणवलं त्याला आपण काय नवस बोलून बसलो. मग तो म्हटला की अजून ते मुलगा लहान आहे, आईचं दूध पितोय, इतक्या लहान मुलाचा बळी दिला तर तुला तरी समाधान वाटेल का? ब्राह्मण देवता, वरुण देवता, तुम्हाला वाटेल का? तुमचं दर्शन मी कृतार्थ झालो, पण माझा शब्द आहे मी करीन यज्ञ, अजून काही दिवस जाऊ दे. ठीक आहे, मी अजून काही दिवसांनी येतो. 3-4 महिन्यानंतर तो आला परत. म्हणे माझ्या यज्ञाचं काय झालं? बळी. आता 3-4 महिन्यामध्ये मुलावरचं प्रेम अधिक वाढलं आणि म्हणे आता त्याला काय, असा जो बळी आहे ज्याला दात नाही, तो असा यज्ञ पशु तू घेशील का? दात बीत पाहिजेत ते त्याला. वरुण म्हटले दात पाहिजे, बरं ठीक आहे मी नंतर येतो. वरुण देवता निघून गेले. दाताची वाट बघायची. 9व्या-10व्या महिन्यात दात आले. आले वरुण देवता पुन्हा. ते दात आले तुझ्या पोराला देतोस ना? तो म्हणे आता तो मुलगा दात आले गोष्ट खरी आहे, पण आता ते जावळ वगैरे करायचं राहून गेलं आहे आमच्याकडून, जरा जावळाचा मुहूर्त वगैरे बघू मग करू. बरं ठीक आहे, तसं सावकाश, एकदम काही घाई नाही. त्याचं जावळ केलं. म्हणे आता ते बळी. म्हणे अरे हा अपरिपक्व आहे, ह्याचं कसं काय बळी द्यायचा? याला काय संस्कार केले, जरा शिकू बिकू देत, जरा मोठं होऊ देत. वरुण देवता म्हणते लक्षात ठेव, तू कारणं काढतोयस आणि एक एक गोष्टी लांब 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 घेऊन जातोयस. जितके दिवस जातील तितके दिवस स्नेह अजून वाढणार आहे.
ही गोष्ट नक्कीच सत्य. सहवासाने प्रेम वाढतं, सहवासाने जवळीक निर्माण होते. आता मुलगा 10 वर्षाचा झाला, आता ते बळी. त्यावेळेला म्हणजे मी याचं उपनयन करतो, मौंज करतो. मौंज करेपर्यंत थांबला आणि मुंज करण्याच्या दिवशी बरोबर तिथे वरून देवता येऊन उभी राहिली ब्राह्मणाच्या वेशामध्ये, माझा बळी. आता बाकी प्रश्न पडला, म्हणजे आत्ताच एक द्विजत्व संस्कार झाला तर शिक्षण घेऊ देत. त्यावेळेला त्याचं काही द्या मिळताना त्यांनी सांगितलं, राजा सत्याचं पालन कर, असत्याने वागू नको, जर खोटं वागणं तुला नडेल एक दिवशी. म्हणजे समावर्त करतो, समावर्त सोडमुंज. सोडमुंज लग्नाच्या आधी करतात, या अजून थोडा मोठा होऊ दिला. आता 15-16 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याचा बळी द्यायचा, ही गोष्ट खरी आहे का? त्या मुलाला पण कळलं की आपल्याला बळी द्यायचा आहे. त्यावेळेला मग अडचणी आल्या. मग गुरु वशिष्ठांना विचारलं की वशिष्ठ मुनी आता काय करायचं? हे असं असं बळीची भानगडी मी बोलून बसलो होतो आणि तो काय माझ्या मागं लागला, हात जोडून सोडायला तयार नाही आहे. आता गुरु पण असे शिष्यही असाच. वशिष्ठ मुनी म्हटले, एक काम कर ना, मी सांगितले बोलायचं नाही, परस्पर तू करता आलं तर बघ. म्हणजे काय काम कर, पोळाला गायब करून टाक. तू कुठं गायब करू, कर. गप्प बसले. नंतर मुलालाही बातमी कळली की आपल्याला वडिलांना वध करणारे आपले वडील. मुलगा झाला गायब, लपून बसला. आता लपून बसला तो वरुण आले. वरुणाने आल्यानंतर विचारणा केली की माझा बळी कुठे आहे? तो म्हणे तो मुलगा हरवला आणि सापडत नाही मला. मी पण चिंताक्रांत आहे, मी मुलाला शोधतोय. म्हणजे तू राजा असून तुला मुलगा सापडत नाही? पुष्कळ ठिकाणी बघितलं पण खरं सापडलं नाही. काय सांगू, देवाशपथ सापडला नाही, मुलगा हरवलाय. त्या हे बघितल्यानंतर वरुणाला भयंकर क्रोध उत्पन्न झाला की राजा, हे सगळं तुला शिकवणारे आणि वागणारे तुम्ही सगळे खोटे आहात, ढोंगी आहात, ह्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आता जा भोग. म्हणून त्याला मोठाने त्याच्याकडे निर्देश केला, त्याला शाप दिला आणि निघून गेला. काय शाप दिला? तुला जलोदर होईल. जलोदर ही पोटाची एक प्रकारची व्याधी आहे. रक्ताचं पाणी होतं, त्याचं पोट मोठं मोठं व्हायला लागतं. त्याला मूत्रमार्गाने सुद्धा पाणी जात नाही. म्हणजे ते मोठं मोठं पोट झालं की त्याला आता आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये त्या पोटाला भोग पाडतात आणि नळी लावून सक करून म्हणजे शोषून ते पाणी बाहेर काढतात. पण जलोदराचं वैशिष्ट्य असं आहे की किती वेळा पाणी काढा. आज 2 लिटर काढलं तर काही दिवसामध्ये ते 4 लिटर होतं. 4 लिटर काढलं तर पुढं. आणि त्याचा इतक्या वेदना असतात की त्या प्रकरणामध्ये नंतर वृषण म्हणजे त्या व्यक्तीचं, स्त्री असो का पुरुष असो, त्याचं लिंग हे असं मोठ्या मोठ्या नाळासारखं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या जे ठणक यातना असतात ते त्या माणसाला त्यापेक्षा मरण परवडलं. एवढ्या मोठ्या यातना होतात. नाहीतर त्याच्या किडनीमध्ये यातना सुरू होतात, नाही तर छातीत यातना होतात. कारण ते पोट मोठं होतं, पाण्याचा दाब सगळ्यावरती, फुफ्फुसावरती, हृदयावरती येतो, रक्ताचं पाणीच. मग बाकी ओढण्याच्या शापाने राजा हरिश्चंद्र मृत्यूपंथाला लागला. काय करावं त्याला कळेना, काय करावं ते कळेना. अशा रीतीने तो जलोदराच्या व्याधीने पीडित झाला. आता समजेना, शेवटी ही वार्ता कुठून तरी मुलालापर्यंत पोहोचली की तुझ्या वडिलांना जलोदर झालेला आहे. त्यावेळेला तो मुलगा रोहित अर्थात वडिलांना भेटण्यासाठी तळमळ करत तो राज्याकडे, अयोध्येकडे यायला निघाला. त्यावेळेला वशिष्ठ मुनींनी आपलं डोकं चालवलं आणि राजाला सांगितलं की राजा, एक काम कर ना, की तुला बळी द्यायचा आहे मुलाचा, तर ठीक आहे, तू एखादा दत्तक मुलगा घे, एखाद्या ब्राह्मण समाजाचा गरीबाचा मुलगा घे आणि त्या ब्राह्मण मुलाला तू बळी म्हणून दे. तू विकत घेतला असल्या कारण, मुलगा विकत घेतल्या कारणामुळे तो क्रयपुत्र होईल, दत्तक घेतल्या कारणामुळे तुझा पुत्र मानला जाईल. आणि असं कुठं तो बोलला होता असं की मला जन्माला येणाराच मुलाचा बळी देईन. तू मुलाचा बळी देईन एवढा म्हटला होता. राजाला ही कल्पना भावली. खोटेपणा लवकर माणसाला सहन होतो, पटकन चालेल, शॉर्टकट पाहिजे. राजाने तो मार्ग स्वीकारला. हरिश्चंद्र राजाला आपण खूप नाव असतो, पण त्याचं कर्तृत्व हे असं आहे. ज्यावेळेला त्यांनी ते मान्य केलं त्यावेळेला मग शोधायला पाठवले लोक, कोणी मिळते का. आणि बरोबर त्यांनी शोधून काढलं. अत्यंत एक दरिद्री विपन्न अवस्थेतला एक ब्राह्मण सापडला. त्याला 4 मुलं होती, त्यातला एक मुलगा होता, त्याचं शुनिशेपा नाव होतं. त्या शुनिशेपाला
शुनशेपा त्याचं नाव, त्या मुलाला 1,00,000 सुवर्णाच्या मुद्रा देऊन विकत घेतला. पैसा होता, काहीही करू शकतो. आणि मग काय काय घडत गेलं, मोठा विचित्र प्रकार घडला. ज्याच्याकडे पैसा आहे ना, तो वाटेल त्या गोष्टी करतो. त्याने ते विकत घेतला मुलगा आणि वरुणाला निरोप पाठवला की मुलगा माझा तयार, यज्ञाला तयार आहे, यज्ञ आहे, तू यज्ञामध्ये तो मुलाचा बळी घ्यायला स्वीकार, तयार हो, ये. वरुणाने विचार केला की हा मुलाचा बळी तर तयार कसा झाला. आणि त्यावेळेला यज्ञाची भूमी आखली गेली आणि यज्ञ पशु बांधण्यासाठी एक स्तंभ म्हणजे खांब रोवला जातो. त्या खांबाला, अशा सुनिक्षेपाला यज्ञ पशुप्रमाणे बांधून ठेवलं. त्याच्या गळ्याला एक दोरी, खांबाला एक दोरी आणि पळून जाऊ नये म्हणून हातापायांना पण बांधून ठेवलं. ज्याप्रमाणे यज्ञ पशु, बकरा किंवा अन्य तत्सम पशु जे ओरडतात, तसं तो मुलगा ओरडायला लागला. मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला की माझी काय चूक आहे. आणि आई वडील दृष्टीआड सृष्टी काय होईल ते होईल म्हणून पैसे घेऊन निघून गेले. आणि यज्ञाची पूर्ण तयारी झाली, मंत्र सुरू झाले आणि त्याला वशिष्ठ मुनी या मंत्रातून त्या यज्ञाला पूर्ण करण्याच्या उद्योगामध्ये असताना अचानकपणे त्या ठिकाणी विश्वामित्रांचं आगमन झालं. त्यांना पण काय बुद्धी. आणि ते विश्वामित्रांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी बघितलं यज्ञ पशु म्हणून त्या मुलाला बांधून ठेवलेला आहे आणि हा वरुणाचा यज्ञ, हे सगळं बघितल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. आणि एकेकाळी त्यांचाही मुलगा असा विकायला निघाला होता, ते तपस्याला गेले असताना गालव. म्हणजे त्यांना दुःख खूप झालं की हे असं नाही, असं होता कामा नये, या मुलाला वाचवलं पाहिजे आणि वशिष्ठांचा पण गर्वहरण केलं पाहिजे. हे सगळा विचार केला आणि कोणाच्याही नकळत विश्वामित्र महर्षी बरोबर जाऊन पोचले त्या खांबापाशी की ज्या खांबाला मुलगा बांधला होता. तिथं गेले आणि त्या मुलाच्या कानामध्ये वरुणाचाच मंत्र सांगितला, घाबरू नको, रडू नको, तुला जिवंत राहायचं ना, मी सांगतो ते कर. आणि या मंत्राचा तू जप इथं वरावून कर, डोळ्यात पाणी आणू नकोस, अजिबात रडू नकोस, एकाग्र मन बुद्धी कर, तू ब्राह्मण पुत्र आहेस, तुला हे जमेल, मी तुला आशीर्वाद देतो. पण डोक्यावर ते हात ठेवला आणि वरुणाचा मंत्र शिकवला. म्हणजे ह्या मंत्राने वरुण तुझ्यापुरता प्रसन्न होईल, बाकीच्यांचं मला माहिती नाही. आता जीव वाचवते म्हटल्यानंतर कोणी का वाचवेना, त्याच्यासाठी म्हणून मनुष्य उतावळ होतोच. शुनशेपा वरुणाचा मंत्र स्वीकारता झाला आणि त्या युपाच्या खांबाला उभा राहून त्याने एकाग्र मन करून वरुणाचा जप सुरू केला. आणि ज्यावेळेला यज्ञात बळी द्यायची वेळ आली, त्याला वरुणाचं आवाहन केलं गेलं, ये पुढे. त्याला वरुण देवता आली. त्याला वरुण देवतेने बघितलं की शुनशेपा जप करतोय, त्याच्यापाशी गेला आणि स्वतः वरुणाने खांबापासून त्याला मुक्त केलं. आणि मुक्त केल्यानंतर राजाला सांगितलं, हरिश्चंद्र राजाला, तुझा खोटेपणा मला पूर्णपणे कळला, ह्या मुलाने माझा जप केलेला आहे, आता ह्या मुलाला मी सोडून दिलं. आता कुठल्याही प्रकारातून तुझा आणि माझा नवसाचा भाग राहिला नाही. तू केलेला नवस मला मिळाला, बळी मला मिळाला असं मी गृहीत धरतो आणि त्यामुळे मी तुला माझ्या ऋणातून मुक्त केलेलं आहे. तुझा औरस पुत्र, हा विकत घेतलेला पुत्र, हे सगळे आजपासून मुक्त आहात, तुम्ही काय वाटेल ते करा. वशिष्ठ म्हणतात, बघ मी सांगितलं होतं ना तुला, कोणाचं काय तर कोणाचं काय. हे झाल्यानंतर शुनशेपा आता मुक्त झाला. मुक्त झाल्यानंतर त्याचं काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आला. असं झालं की एक मनुष्य वारला म्हणून त्याचं नातेवाईकांनी 6 तासापर्यंत वाट बघितली. असं आपल्याकडे एक पद्धत आहे की गेलेल्या माणसाला लगेच पोचवायचं नाही, 6 तासापर्यंत त्याला ठेवायचं आणि 6 तास पूर्ण झाल्यानंतर मग त्याला 1 मिनिट पण ठेवायचं नाही, लगेच त्याची रवानगी त्या धर्माप्रमाणे भूमीमध्ये किंवा अग्नीमध्ये करून टाकायची. पण गेल्या लगेच त्याला नेऊ नये असा एक प्रघात आहे. पण काही ठिकाणी प्रघात नंतर पडला, रात्रभर ठेवा दिवसभर ठेवा, हे भानगडी शास्त्राला मान्य नाही. आता या मुलाने, म्हणजे तो जो मनुष्य वारला होता, 6 तासापर्यंत ठेवलं होतं, काय झालं, त्याचं काय योग म्हणा काय म्हणा, तो मृत्यू त्याला बांधून ठेवलं होतं. त्याची बांधून ठेवलं म्हणजे काय,
की मेल्यानंतर त्याचे हातपाय लांब लांब होऊ नये म्हणून काय करतात, दोन्ही पायाच्या अंगठ्यांना एकत्र दोरी बांधतात आणि दोन्ही हात छातीवरती घेऊन दोन्ही हाताच्या अंगठ्यांना एकत्र दोरी बांधतात. तोंड मोठं वाकडं होऊ नये म्हणून तोंडाला असं एक रुमाल लावून ते मागच्या बाजूला बांधतात आणि ती मान कलू नये म्हणून आजूबाजूला उशा लावून ठेवतात. अशा तऱ्हेने त्या प्रेताला ठेवलं जातं. म्हणजे अंगठे बांधलेत आणि मान बांधली आहे आणि मग त्याच्या तोंडातून घाण येऊ नये म्हणून तुळशीपत्र कोंबलं जातं. नाकामध्ये 2-2 कापसाचे बोळे कोंबले जातात आणि मग कपाळाला मोठं काहीतरी कुंकू वगैरे काहीतरी अभिजित लावलं जातं आणि इकडून तिकडून 5 रुपयाची उदबत्ती आणून लावल्या जातात वास येऊ नये म्हणून. काही वेळेला मुंग्यांची पावडर टाकली जाते आणि काही वेळेला त्याच्यावरती अजून काही काही सुगंधी द्रव्य वगैरे टाकून मग आजूबाजूला बसून अंतर ठेवून लोक रडायला बसतात. कारण जवळ गेला त्याचे इन्फेक्शन झालं तर काय घ्या. तर असा बांधलेला असं एक मनुष्य मेला होता आणि तो मनुष्य मेल्यानंतर 7 वाजताच्या आत यमराजाला वाटलं की आपली काहीतरी चूक झाली आणि म्हणून त्याने त्याला परत पाठवला रिटर्न विथ थँक्स आणि तो उठून उभा राहिला. तो उठून उभा राहिल्यानंतर त्या माणसाचं करायचं काय, तो एक तर मेला म्हणून जाहीर झालेलं आहे, स्मशानामध्ये उठला तर तो स्मशानात जाहीर झाले किंवा गायब झाला म्हणून ते तर श्राद्ध करून मोकळे झाले आणि नंतर 5-6 वर्षांनी तो परत आला तर काय. हे ज्या प्रश्न येतात त्याला अशा माणसाचं काय, किंवा एखाद्या माणसाने स्वतः श्राद्ध केलं असेल तर तो कुठल्याही शुभकर्माला चालत नाही, अशा माणसाचं काय प्रश्न असतो. मग त्यावेळेला अशा माणसाने स्मशानामध्ये राहावं, गावाबाहेर राहावं, घरात राहू नये वगैरे शास्त्र निर्णय केला जातो. मग त्याच्या बदल्यात दुसरा काहीतरी पर्याय काढून एका पशुला म्हणजे त्या कणकेपासून विशिष्ट प्रकारची बाहुली वगैरे बनवून त्याचं नंतर सगळ्या आवृत्ती केलं जातं. तो आताचा विषय नाही. पण एखाद्याला त्या पाशापासून उठल्यानंतर त्याचं काय करायचा मोठा प्रश्न येतो. शूद्रशेपाच्या बाबतीमध्ये तेच झालं. शूद्रशेपाने हात जोडले आणि सगळ्यांना विचारलं, वशिष्ठ विश्वामित्रांसकट सगळ्यांना विचारलं की माझं आता काय, मी कोणाचा, माझा बाप कोण आणि मी कोणाचा, माझं नाव काय आहे आणि आता माझं स्टेटस म्हणजे माझे स्थान काय आहे, समाजामध्ये मला कोण मानणार आणि कोण करणार. अहो ज्याला आंघोळ घातली आहे, ज्याच्या अंगात कपडे घातले आहेत, ज्याच्या कपड्याला गुलाल लावला आहे, त्याच्या गळ्यात झेंडूची माळ घातली आहे, ज्याच्यासाठी शस्त्र पराजून ठेवलेलं आहे, फक्त मान ठेवलेली आहे आणि सोडले. आता माझी अवस्था काय, मी कोण. मग मी कोण म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे कोणाचा मुलगा. आणि त्यावेळेला मग लगेच पंडित लोक तर बसतात चर्चा करायला, लगेच विश्वामित्र वशिष्ठ सगळे लोक बसले चर्चा करायला. आणि काही लोकांनी निर्णय दिला की याला जिवंत राहायला आहे, त्याचं नशीब फार थोर आहे, हा अजिंक्य कथाचा पुत्र आहे, त्याच्याकडे जाऊ दे, पित्याकडे जाऊ दे. परत निर्णय झाला की पित्याने तर पैसे घेऊन पुत्र विकला होता, तर आता पित्याचा पुत्र कसा. मग म्हणे ज्याने विकत घेतला त्या राजाने स्वीकारावं. त्यावेळेला म्हणे राजाने तर याला यज्ञामध्ये वध देण्यासाठी वधस्तंभाला बांधलं होतं, त्यामुळे राजाचा पुत्र होत नव्हता. मग राजाचा पण हक्क संपला. मग आता कोणाचा हक्क आहे. ह्यांनी जीवन मरण सांडण्यासाठी वरुणाची पूजा केली होती. मग आता वरुणाचा पुत्र झाला, आता याला वरुणाला देऊन टाका. पण वरुणाने सांगितलं मी याला जीव सोडून दिले, मला हा नको आहे. मग आता हा कोणाचा. ज्याला हा प्रश्न झाला त्याला चौथा निर्माण झाला की ज्यांनी याला वाचवलं तो याचा खरा पिता आहे. याला वाचवले विश्वामित्र महर्षींनी, हे त्याचे खरे पिता आहे, त्यामुळे विश्वामित्रांनाच हा पुत्र देऊन टाका. विश्वामित्र महर्षींनी सगळ्यांना सांगितलं की होय मी याला स्वीकारायला तयार आहे. एखाद्याचा मुलगा एखाद्याला ज्ञान दिलं तर तो मुलगा होतो, एखाद्याला भाकरी दिली तर तो मुलगा होतो, एखाद्याचं भय नाहीसं केलं तर तो मुलगा होतो, किंबहुना एखाद्याला द्रव्य दिलं तर तोही आपला मुलगा होतो. अन्नदाता भयत्राता तथा विद्या प्रदश्चय विदत्तो जन्मदश्चैव पंचहिते पितर स्मृतः. हे अन्नदान करणारा, भयनाश करणारा, ज्ञानदान करणारा, द्रव्य देणारा अथवा जो जन्म देतो तो मुलाचा पिता असतो. हे 5 प्रकारची मुलं आहेत आपल्याला. तर त्यामुळे हा माझा मुलगा आहे. विश्वामित्राने सांगितलं की मी याला स्वीकारलं आणि त्यावेळेला आपा नाही, मी याला सोडणार नाही.
विश्वामित्रांनी घेतलं आणि विश्वामित्र आपला पुत्र समजून त्याला अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन त्याचं मस्तकावग्रहण करून त्याला घेऊन आपल्या घरी गेले. आता घरी गेल्यानंतर काय झालं, विश्वामित्रांच्या घरी अजून एक भानगड झाली. हा पुत्र आला तर त्यांच्या बायकोनी आणि त्यांची 4 मुलं पहिली जी होती त्यांनी विचारलं की हा नवीन कोण आणला, तर म्हणजे हा तुमचा सख्खा मोठा भाऊ आहे. म्हणजे कसं काय, लगेच बायकोच्या डोक्यामध्ये तारे चमकले, हा कोणापासूनचा, काय, कुठला मुलगा, कशा. तर त्याला त्यांनी झालेली हकीकत सगळी सांगितली. तर त्यावेळेला काही पोरांनी त्याचा स्वीकार करायचा नकार दिला आणि काही जणांनी स्वीकारायचं ठरवलं. विश्वामित्रांनी ज्यांनी नकारलं होतं त्या सगळ्या पोरांचा धिक्कार केला आणि त्या पोरांना आपल्या कुळातून बाहेर बहिष्कृत केलं. तुम्ही बाहेर चालते वा घराबाहेर, माझी आज्ञा तुम्हाला मानायची नाही ना, आजपासून तुम्ही माझे पुत्र नाही. आणि ज्यांनी स्वीकार केला त्या पुत्रांना आपले पुत्र मानून ह्याला त्याच्यामध्ये घेतलं आणि शुनिक्षेपाला गालव करून ते गोत्रापासून अजून एक विश्वामित्राचं उपगोत्र झालं आणि त्या पुत्राचा स्वीकार झाला. आता एवढे कोणी गोत्र जुळतं का नाही पाहत नाहीत, पण ह्या बारक्या बारक्या गोष्टी खूप आहेत. वशिष्ठ विश्वामित्र गोत्र एकमेकाशी कधीच जुळत नाही आणि वशिष्ठातल्या विश्वामित्रातला एक भाग तर अजिबात जुळत नाही. गालव किंवा मुद्गलपासून इकडे जमतात आणि हे सगळे गालव मुद्गल हे सगळे नंतर स्वीकारलेली मुलं. त्यामुळे मग ते स्वीकारतात. त्याच्यानंतर त्रिप्रवर हा विषय विश्वामित्रांनी निर्माण केला. हे त्रिप्रवरी आहेत, कारण त्रिप्रवर म्हणजे पूर्व, मी आणि अतिपूर्व याच्यामध्ये स्वीकार केलेली गोष्ट, म्हणजे कोणी कोणाला कसं स्वीकारलं हे त्रिप्रवरान्वित हे जी गोष्ट आहे ती विश्वामित्रांनी सुरू केलेली. ह्याने बाजूला व्हा आणि ह्याने जवळ या, हे मोठी भानगड झाली. काही पोरं फटाफटी झाली, बायको गपचूप बसली, त्यामुळे तिची सुटका झाली आणि हा मुलगा स्वीकारला गेला. पण एकदा काय झालं, एक मोठी विलक्षण हकीकत घडली. हा सगळा प्रसंग घडला आणि त्याच्यानंतर विश्वामित्र फिरायला गेले, बाहेर पडले. ते गेले फिरत फिरत अमरावतीला, म्हणजे इंद्राच्या नगरीमध्ये. इंद्राने त्यांचं स्वागत केलं. या महाराज, भयंकर घाबरायचं इंद्र, हे विश्वामित्र म्हणजे काय, मागच्या वेळेला काय जिवंत माणसाला पाठवलं होतं, हे डोक्याला ताप कुठं करायचं. या विश्वामित्र तिथं बसले होते. तिथं नेमके वशिष्ठ मुनी पण आले. आल्यानंतर मग काय, आता बाहेर भेटल्यानंतर इथं म्हणजे सांगू का तुम्हाला, 2 कुत्री एकमेकांना भेटली ना की ते नेहमी वाव वाव कोण भांडणच करतात. पण हीच 2 कुत्री परदेशामध्ये भेटली की इतकी गोड बोलरे त्याचं नाव. ते परदेशामध्ये भारतीय एकमेकांना भेटले की एवढं काही त्यांचं प्रेम येतं. पण आप कहाँ से, हम महाराष्ट्र से. महाराष्ट्र में कौन से, हम मुंबई से. हम कहाँ से, हम मद्रास से. मग काय सुरुवात होती बोलायला. मग काय, मग एकदा या आमच्या घरी भेटू. आपण भारतीय माणसं कुठेही गेलं तरी लपत नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि भारतातल्या भारतामध्ये बाकी मारामाऱ्या करायला तयार. रोज ट्विटरवरनं येतं त्याला आणि देतं त्याला, कुणं काढायला मोकळे. ते तसं झालं. वरती भेटल्यानंतर विश्वामित्र काय, वशिष्ठ काय, काय बोलायला लागले एकमेकाशी गोड गोड गोड. इंद्रही आश्चर्यचकित. आणि त्यावेळेला काय झालं होतं, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर हरिश्चंद्र राजाने एक यज्ञ केला. यज्ञाची काही हुकमी संपली होती आणि त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, त्या अग्रपूजेच्या मानाने त्यांनी वशिष्ठ मुनींना अग्रपूजेचा मान दिला होता. आणि नेमकं ही बढाई वशिष्ठ मुनींनी मारली इंद्राच्या दरबारात की अग्रपूजेचा मान मला दिला. काय यज्ञ केला, असा यज्ञ करणार नाही, असं कोणी होणार नाही. आणि एवढं काय इंद्र महाराज, तुम्हाला कसा काय यज्ञाचा भाग मिळाला, बरोबर झालं की नाही. मग इंद्रांनी आपली मान डोलवली. सगळं झाल्यानंतर विश्वामित्र महर्षींच्या डोक्यामध्ये संताप झाला आणि त्यांनी विचारलं की ज्यांनी शुनिक्षेपा प्रकरणामध्ये एका अजान अबोध बालकावरती मृत्यू समान शासन केलं, त्याला त्रास दिला, तो अग्रपूजेचा अधिकारी कसा झाला. अग्रपूजेचा मान तुम्हाला दिला कोणी, मला आश्चर्य वाटतं. आणि त्यावेळेला खूपच गोष्टी चुकीची झाली. तर त्याला म्हणे यज्ञ केला वगैरे. त्यामुळे हा तुमचा व्यर्थ दुराभिमान आहे आणि तुमच्या यजमानाने आणि तुम्ही वरुणाला वचन देऊन फसवलेलं आहे. वरुणाने तुम्हाला माफ केलं, पण लक्षात ठेवा तुम्ही फसवणारी माणसं आहात.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमच्याच पूर्वीचे यजमान त्रिशंकू माझ्या जपावर त्यांना मी स्वर्गात पाठवलेलं आहे. इकडे यांचा अभिमान, तिकडे त्यांचा अभिमान. आणि मग काय विचारता, त्यावेळेला एकमेकांनी एकमेकाचं पुण्यपणा लावलं आणि निर्णय काय सुरुवात केली की ह्याने काय सांगितलं, वशिष्ठ म्हटलं की हरिश्चंद्रासारखा राजा झाला नाही आणि होणार नाही. आणि विश्वामित्र म्हटले की हरिश्चंद्रासारखा खोटारडा मी बघितला नाही आणि पृथ्वीवरती परत होणार नाही. म्हणजे एका हरिश्चंद्रावरून या दोघांची चांगलीच जुंपली, पण कुठे? वरती. आजही परिस्थिती अशी आहे की एखाद्या मनुष्य खाली बोलतो, पण दिल्लीकरांना काय वाटेल सांगता येत नाही. आणि मग दिल्लीकर काय निर्णय करतील आणि कोणाची कुठे बदली करून टाकतील काहीच सांगता येत नाही. हे झालं, वरती झाली गडबड. आणि त्याच्यानंतर मग हे झालं आणि दोघांमध्ये पैज लागली. दोघांनी पैज का लावली असेल? अत्यंत विचित्र पैज लावली, अशी आजपर्यंत कोणी लावली अशी पैज लावली. पैज अशी लागली की जर हरिश्चंद्र खोटारडा आहे असं ठरलं, सिद्ध झालं, तर विश्वामित्रांनी जेवढं आजपर्यंत पुण्य केलं ते सगळंच्या सगळं पुण्य वशिष्ठांना दान करायचं. आणि वशिष्ठा म्हणजे हरिश्चंद्र खोटा ठरवता आला तर वशिष्ठांनी सगळं पुण्य विश्वामित्रांना दान करायचं. म्हणजे यांनी आपापल्या पूर्वार्जित पुण्य तपस्येला पणाला लावलं. काही लोक म्हणतात 10 रुपयाची पैज, मिशीची पैज, मिशीच्या केसाची पैज, लाख रुपयाची पैज, करोड रुपयाची पैज, 1 रुपयाची असो का मिशीच्या केसाची पैज असो, पैज ती पैज. ते बेटिंगच आहे. त्याच्यामध्ये होणारी हानी ही हानीच आहे. एक जिंकणार, एक हारणार. हारणारा हा निश्चितपणे कमीच ठरतो. जिंकणारा हा कशाने का असेना तो जिंकतोच. जिंकलेलाच आहे, तो जेताच आहे. त्यामुळे पैज लावणे चुकीचंच आहे. पण दोघांनी पैज लावली आणि पैज पण कशी विचित्र, एकमेकांनी एकमेकाच्या पुण्याला खेचून आणलं. खरंच पुण्य कधी असं खेचायचं नसतं, पण आणलं. आणि पुण्य खेचून आणल्यानंतर मग इंद्राच्या सभेमध्ये इंद्राला काय बसल्या बसल्या मजा वाटली दोघं भांडतात बघून. इंद्रालाही भामटा, त्याला माहिती आहे की ह्याचं तप वाढलं की हा जागा घेईल, त्याचं तप वाटलं तो जागा घेईल. बरं की परस्परात मारामाऱ्या करतील, छान, काही बिघडत नाही. इकडे मारामाऱ्या करा का तिघं एकत्र या का चौघं एकत्र या, आम्ही वर सुरक्षित पाहिजे. ह्याला काय डोक्याला ताप नसतो, बावळट आपण असतो. ज्याला इंद्राला ती गोष्ट झाली त्यांनी सोडलं. हरिश्चंद्र राजा म्हणजे हे माघारी आले. आणि मग वशिष्ठांना माहिती आहे की हरिश्चंद्र आपला चांगला आहे, विश्वामित्रांना पण माहिती आहे की हरिश्चंद्र किती चांगला आहे. आणि हे सगळे संधी शोधायला लागले. त्यावेळेला काय झालं, ही सगळी संधी शोधत असताना एकदा एक विचित्र प्रसंग घडला. हरिश्चंद्र राजा एकदा मृगया करण्यासाठी, शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. काय दैव पण असते की कसं, तो शिकार करायला वनामध्ये गेला तर नदीच्या काठी त्याला एक स्त्री रडत बसली दिसली, रडताना दिसली. तो पुढे गेला, म्हटलं ताई तुम्ही काय रडताय, तुम्हाला काय झालं, बाई तुम्ही काय रडताय. अहो सगळीच नावं घेतली, ताई, बाई, काकू, आत्या, मावशी, आंटी, सगळी नावं घेऊन झाली. काय रडतं तर ते म्हटले की तिने सांगितलं की मी कोण आहे, माझं ऐका नाव. म्हणजे मी अष्टमहासिद्धींच्यापैकी एक सिद्धी आहे. मग सिद्धी असताना तू रडतेस का? तर म्हणे माझ्या प्राप्तीसाठी विश्वामित्र प्रयत्न करतोय आणि जर मी त्याला प्राप्त झाले तर मग फार मोठा अनर्थ होईल आणि म्हणून मी रडतीये. तर मला ह्याच्यातून कोण वाचवेल? तर त्यावेळेला हरिश्चंद्राने कारण नसताना तिला सांगितलं तू काळजी करू नको, मी तुला वाचवेल, मी असं काही होऊ देणार नाही. आणि एवढं सांगितलं. आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजाने तिला वाचवण्याचं वचन दिलं. ती बाजूला गेली आणि तो हरिश्चंद्र पुढे गेला. त्याला विश्वामित्र तप करताना दिसले. पण तुम्ही का तप करताय? तर त्यावेळेला मोठेपणा करून त्यांनी सांगितलं की माझं नाव हरिश्चंद्र आहे, तुम्ही तप करू नका. तुम्हाला काय पाहिजे? मी राजा आहे, मी आत्तापर्यंत खूप यज्ञ केलेत. बघा आपल्या नावावरती काय काय, एकदा अश्वमेध केला, एकदा राजसूय यज्ञ केला, मी हे केलं, मी ते केलं. आणि त्याला सांगा आपण तप पूर्ण करा, तुम्हाला काय पाहिजे करू का. गोष्ट अशी असते की तपाच्या सही इतरांना पीडा होईल असं करू नये आपण. मग ते इतरांना पीडा करणारं तप काय कामाचं, हे मोठेपणा. त्यावेळेला विश्वामित्रांचा ज्या वेळेला राजाने निषेध केला
ठिणगी तिथं पडली. ठिणगी पडल्यानंतर त्याच क्षणी विश्वामित्राने डोळे उघडले आणि म्हणे मनात विचार केला, स्वतःला काही असं शहाणा समजतोस का तू? तर त्यावेळेला ठीक आहे, जास्त काही बोलत नाही, मी निघून जातो असं म्हणून त्यांनी तप सोडलं आणि विश्वामित्र मुनी निघून गेले. पण जाता जाता मला निश्चय केला, हा आणि ह्याचा यजमान वशिष्ठ मुनी, मागे ह्यांनी वशिष्ठाने पण वरती इंद्राच्या सभेमध्ये आपला अपमान केलेला आहे, ते आता संधी चालून आली, आयता समोर आलाय, नाही याला दाखवली जागा तर माझं नाव कौशिक नाही, मी विश्वामित्र आहे. आणि त्यावेळेला कोणत्या उपायाने याला जागेवरती आणायचं त्याचं सगळं मास्टर प्लॅन विश्वामित्राने तयार केला. आणि एका राक्षसाला त्यांनी जवळ केलं आणि त्या राक्षसाला सांगितलं की तू एक काम कर, माझं तू महाभयंकर सुकर हो, रानडुक्कर, आणि तू हा जो मृगया करायला आलेला आहे ना राजा, ह्याच्या समोरनं तू हुलकावडीतून पुढं जायचं, सापडायचं नाहीस, पण याला लांब जंगलामध्ये घेऊन जायचं, एवढं काम तू कर. हे काम कर म्हटल्यानंतर लगेच त्या मायावी राक्षसाने डुकराचं रूप धारण केलं आणि राजाला हरिश्चंद्राला आपल्या पाठीला घेतलं आणि पळवत पळवत सेनेपासून बरोबर लांब एकटं पाडलं आणि घोर वनामध्ये ते अदृश्य झालं. ते निघून गेल्या कारणामुळे हा राजा मागे बाण घेऊन गेलाच, मारीन 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 करत त्याला. हरिश्चंद्र राजा फार खोल जंगलात पोहोचला, आता कुठे पोहोचलो त्याला कळत नाही. अशा अवस्थेमध्ये ते डुक्कर पळून गेलं आणि मग बाकी हरिश्चंद्र राजा विचारामध्ये पडला, मी कुठे आहे, मी काय आहे, मी कोण आहे, मी कुठे सापडलो, मी परत कसं जाऊ. जरा भ्रमला, तिथल्या तिथे फिरायला लागला आणि तिथल्या तिथे फिरताना जरा अवघडला तो. आणि तो अवघडल्यानंतर काय करावं विचारत असताना तरी तिथं बघितलं की एक निर्मळ नदी वाहती आहे. ते पवित्र तीर्थ नदी, तिथं देवाचं छोटंसं मंदिर, ते सगळं भाग बघितला. थोडंसं पाणी प्यायला, पण आपण कुठे आहोत त्याला काहीही केल्या उमगेना, समजेना की आपण नेमकं कुठे आहोत. तेवढ्यात एक वृद्ध ब्राह्मण तिथे आला आणि वृद्ध ब्राह्मणाला बघितल्यानंतर राजा हरिश्चंद्र त्याला नमस्कार केला. महाराज बरं झालं तुम्ही भेटलात. तो म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी इथला ब्राह्मणे पुरोहित आहे. म्हणे आपण? तो म्हणे मी राजा हरिश्चंद्र, मी अयोध्येला असतो, तुम्ही ऐकलं असेल माझं नाव, मी आत्तापर्यंत खूप दानधर्म केलेला आहे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, तुम्हाला माहिती नाही आपल्या नावाने. तुम्ही असं समजू नका मी प्रवचन करतोय म्हणजे अगदी साधा माणूस आहे. आपलं फार मोठं नाव आहे, फार मोठं नाव आहे आपलं. तुम्ही कधीतरी आमच्या गावी या, आमच्या गावी शाळा आहे मोठी, आम्ही शाळा करतो, मोठी शाळा आहे, 1500 पोरं आहेत, साधं नाही. एकदा आमचे गुरुजी आले, ते भावी गुरुजी बघायला शाळा, पोरं तेव्हा त्यांना गुड मॉर्निंग सर म्हटले, भावी गुरुजी मागच्या मागे निघून गेले. हरिश्चंद्र राजाला नेमकं तीच बाधा झाली आणि सांगायला आपल्याला काय, तुम्ही सांगा. तेव्हा तो म्हटला की राजा बाकी सगळं ठीक आहे, तू हरवला जंगलात, सगळ्या गोष्टी आहेत मला मान्य, एक काम कर, तू या पवित्र नदीमध्ये स्नान कर, हे तीर्थ अत्यंत आहे, तुझी काहीतरी पूर्वपुण्याई म्हणून तू इथं आलास, हे तीर्थ सामान्य समजू नको, हे तीर्थ म्हणजे अति 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 उत्तम तीर्थ आहे. हे एकच गोष्ट, या तीर्थामध्ये स्नान देवदुर्लभ लोकांना करायला मिळतं. हरिश्चंद्र राजाने लगेच कपडे काढले, बाजूला लंगोटी लावली, लगेच स्नानाला उतरला, आंघोळ केली. स्नान करून झाल्यानंतर म्हणजे तीर्थावरती पितरांना तर्पण कर, ब्राह्मणाने सांगितलं. लगेच तर्पण पाणी सोडलं, सगळं झालं. तर म्हणजे दक्षिणा काय देऊ महाराज तुम्हाला? तर म्हणजे दक्षिणा काय देतोस? ठीक आहे, तू दक्षिणा देतोयस, मी घेतोय, काय प्रश्न आहे, तू दक्षिणा मला देशील. पण खरं सांगू तुला की तुला बघून मला असं वाटलं की हा राजा खूप चांगला आहे, तपस्वी आहे, याला काहीतरी मदत केली पाहिजे, तुझं पुण्य उद्याला येऊन मी केलं. पण नाही म्हणे महाराज काहीतरी घ्या, आपण पुष्कळ केले, पूर्वी यज्ञ केलेत, मी असा यज्ञ केला. अरे हो बाबा, कळलं मला, तू यज्ञ केलेत. मग म्हणे काय दक्षिणा? तेव्हा म्हटलं की दक्षिणा काय देतोस? एक विनंती करू तुला? म्हणे हो करा. म्हणे माझा एक मुलगा आहे, अतिशय सुंदर आहे, सोज्वळ आहे, मला म्हातारपणी झालेला मुलगा आहे, त्या मुलाचं नुकतंच लग्न ठरवलं आहे मी, आणि माझी अशी इच्छा आहे की तुझ्यासारख्या राजाच्या हातून माझ्या मुलाचं लग्न कार्य संपन्न व्हावं, आणि जर तुझ्या हातून माझ्या मुलाचं लग्न झालं तर माझ्यासारखा भाग्यशाली कोणी नाही, तर तेवढं कर आणि तुला मी जायचा मार्ग पण सांगतो. त्यामुळे कुठे तुमचा मुलगा? लगेच या ब्राह्मणाने आपली झोपडी दाखवली. तो तरुण मुलगा, तो मुलगा तर इतका दिसायला सुंदर होता की त्या मुलाकडे राजा बघतच बसला.
इतका छान मुलगा, योगायोगाने आज माझी सून पण आलेली आहे इथे लग्न व्हायच्या आधी. मग तिचं दर्शन घडवलं. छान सुबक छोटीशी मुलगी, ते सून मुलगा. खूप वाटलं लग्न कधी, 8 दिवसांनी लग्न आहे, तू पुन्हा ये. आणि 8 दिवसांनी माझ्या मुलाचं तेवढं लग्न व्यवस्थित करून ते, मी निर्धन ब्राह्मण आहे, मला दक्षिणा मिळाली. राजा म्हटलं काळजी करू नका, मी खूप दानधर्म केलेला आहे, भरपूर पैसे आहेत आपल्याकडे, आपण दान करतो. ठीक आहे. आणि नंतर या ब्राह्मणाने बरोबर युक्तीने तपसामर्थ्याने राजाला आपल्या घरी व्यवस्थित पोचवला. हा ब्राह्मण दुसरा कोण नव्हता, हे सगळे विश्वामित्र महर्षीच होते. सगळे माया त्यांनीच रचली होती. ते खोटं तीर्थ, खोटा मुलगा, नवरदेव, खोटी नवरी. कारण त्यांना एकमेकांची पैज लागली होती ना, विश्वामित्र आणि वशिष्ठांच्या मध्ये दोघांची खुमखुमी होती जिरवायची. पण राजाला कुठं कळतं, राजाही बोलून गेला, त्याला राजाला सिद्धी दिसली आणि त्यामुळे तोही गडबड केली होती. 8 दिवसांनी बरोबर तो ब्राह्मण पुन्हा आला घरी. माझ्या मुलाचं लग्न आहे महाराज, तुम्ही येता ना? हो हो येतो की. थोडेसे पैसे बरोबर घेतले राजाने आणि लग्नाला आला. लग्न काय असतं, लग्नाला काय लागतं? इकडची माणसं इकडची माणसं, फार फार तर 100-500 लोकांना जेवायला घालायचं, संपला विषय. बाकी काय बरं, इकडचे 2-4 कपडे द्यायचे, हे करायचं ते करायचं, बस विषय झाला. राजा आला आणि तो नवरदेव त्या दिवशी इतका सुंदर दिसत होता, इतका सुंदर. आपल्याकडे नवरदेवाला आणि नवरीला लक्ष्मीनारायण म्हणतात. नवरा कसा नारायणासारखा आहे, नवरी कशी लक्ष्मीसारखी आहे. ते सुंदर सजले होते आणि ते छान ते सजावट वगैरे बघितल्यानंतर राजाला बरं वाटलं. राजा संकल्प कर आणि तूच माझ्या मुलाचं पाणीग्रहण स्वीकार, मुलाची ओढी आता तूच आहेस. मोठा मान दिला आणि त्याच्यानंतर राजा बसला संकल्पाला. एका नेत्याला बोलवलं गावामध्ये. मी एक उदाहरण सांगतो बरं, नाही तर हे जे वाटतं की भागवतातलं उदाहरण आहे. एका नेत्याला गावातली लोक भेटायला गेली, निवेदन दिलं की गावामध्ये स्मशानभूमी फार लांब आहे, तर आम्हाला थोडं स्मशान बांधून दिलं तर फार बरं होईल. नेता म्हटला स्मशानच मागितलं आहे ना, दिलं. चांगलं सुंदर स्मशान बांधून दिलं, छान कट्टे बिट्टे बसायला उभं राहायला सगळं छान स्मशान तयार करून दिलं. त्याच्यानंतर लोक राजाकडे त्या नेत्याकडे गेली आणि म्हणजे महाराज स्मशानाचं उद्घाटन करा, पहिलं तुम्हालाच झाडू देत, स्मशानाचं उद्घाटन तुमच्या हातून नाही म्हणू नका, फार मोठी विनंती आहे आमची, स्मशानाचं उद्घाटन तुमच्या हातून करायचं आहे. तसं विश्वामित्रांनी ब्राह्मण रूपामध्ये केलं की संकल्प तुझ्या हातून आणि तूच कन्यादान स्वीकार. तो पुढे झाला आणि त्याच्यानंतर हा ब्राह्मण बसल्या बसल्या काय म्हटलं माहिती आहे, त्यांनी सांगितलं की राजा, अरे तू जर ते संकल्प स्वीकार रे तर तुझा मुलगा झाला, त्या मुलाला काहीतरी दे ना, तुझा मुलगा आहे तो, काहीतरी तेवढे काय देऊ, तुझं राज्य देऊन टाकायला दान. तुझ्या राज्यपट कसं मागितलं माहिती का, तुझ्याकडे जेवढे घोडे आहेत, हत्ती आहे, सैन्य आहे आणि ऐश्वर्य आहे, हे ब्राह्मणा या पवित्र विवाह वेदीमध्ये या ऐश्वर्याच्या सह राज्य तू मुलाला अर्पण कर. हातात पाणी दिलं होतं आणि ते पाणी सोडावं लागलं आणि राजाने संपूर्ण राज्य हत्ती घोडे सैन्यासह दान केलं. लग्न तर छान लागलं. लग्न लागेपर्यंत चांगलं म्हणतं जेवायची पंगत बसली, जिलेब्या हाणल्या, खाऊन पिऊन झाल्यानंतर मग राजाला बाजूला घेऊन ब्राह्मण म्हटला, तुम्ही दान केलं फार बरं झालं, पण दान हे दक्षिणेच्या शिवाय दिलं तर त्या दानाला किंमत नसते. दानावर दक्षिणा पाहिजे. नुसतं दान दिलं तर ते कधीही लाभत नाही. मग दक्षिणा किती, आपण सव्वाचं जर प्रमाण निघालं तर 1 रुपया दान, 4 आणे दक्षिणा, असे 1.25 रुपया. तर दानाप्रमाणे दक्षिणा द्यावी. तर आपण समजा एखाद्याला, आपण समजा गृहीत धरा आपण कुलस्वामिनीला गेलेलो आहे आणि तिथे आपण तिला साडी अर्पण केली, तर साडी, चोळी, घरचोळी काय जे वस्तू घेतल्यात त्या वस्तू जर आपल्या साधारणपणे 3000 रुपयापर्यंत खर्च झाला असेल तर नंतर 101 रुपये त्यावरती दान ठेवून चालत नाही. त्यासाठी किमान 4था भाग आणि ते नसेल तर मग 8वा भाग तरी दान त्याच्यावरती ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 3000ची वस्तू दिली तर त्याचा 4था भाग म्हणजे 750 रुपये तरी तुम्ही भगवतीला अर्पण केले पाहिजे. तेवढं जमत नसेल तर 8वा भाग मग ते दान तुम्ही करा. देताना पण तीच गोष्ट, कोणा ब्राह्मणाला दान देत असताना वस्तू दिली असेल तर त्या वस्तूच्या प्रमाणे दानाची दक्षिणा द्यावी लागते, मग ते लागू पडतं.
मग देतानाच त्याचा विचार करून ही दान ही दक्षिणा, म्हणून आपण म्हणतो की दानावर दक्षिणा ही द्यावीच लागते, तर तू दान दक्षिणा दे. तर राजा म्हटलं दक्षिणा काय पाहिजे तुम्हाला. राजाला अजून कळत नव्हतं की आपण अडकतोय, दक्षिणा काय पाहिजे. तर म्हणे तू दिलेलं दान खूप मोठं आहे, तुझ्यासारखा दानी खरंच जगात कोणी नाही, इतकं दान कोणी करू शकत नाही, तू राज्य दिलंच फार छान. मग एक काम कर, या दानावरती दक्षिणा 2.5 भार सोनं तू दे. आता 2.5 भार म्हणजे किती, मी नेमका कॅल्क्युलेटर आणलेलं नाही, पण ते शेवटचा आकडा मला माहिती आहे, 240 किलो सोनं देऊन टाका. त्या सांगितलं की 240 किलो सोनं म्हणजे तुला तेवढं द्यावं लागेल. तर ते ज्या सांगितलं, राजा म्हटलं ठीक आहे 240 किलो सोनं पण तुला देईन. आणि राजानंतर लग्न लावून घरी परत आला. घरी परत आल्यानंतर रस्त्याने येताना राजाला कळलं की आपण फसलो. बोलता 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 ब्राह्मणाने आपलं सगळं काढून घेतलं, आपल्याला कुठं मोह पडला कळलं नाही, आपण आता कफल्लक झालो. घरी आला आणि त्यांनी आपल्या बायकोला, शैब्याला, पोराला सांगितलं की अशाची भानगड झाली आणि अशा घटना घडल्या. त्यावेळेला राजाला अतिशय दुःख झालं. राणी पण म्हणजे तुम्ही असं कसं करायला गेलात. पुढे नाही कळलं मला, मी बोलून तर गेलो, नाही कळलं मला. दोघांना शोक झाला हो. आणि मी मोठ्या अडचणीमध्ये आलो. तर म्हणे आता तुम्हाला ते पूर्ण केलं पाहिजे. आणि ते दान दिलं. लोक म्हणतात स्वप्नात दान दिलं, स्वप्नात नाही, देवी भागवतावर प्रत्यक्षामध्ये दान दिले त्याने. आणि त्याच्यानंतर सकाळी आला की तू ब्राह्मण राज्य ताब्यात घ्यायला, म्हणजे राज्याचा ताबा दे. कोणाचा फोन वाजतोय बघा. आणि 2.5 भार सोनंही देऊन टाक. त्यावर सांगितल्यानंतर त्यावेळेला विश्वामित्रांचे मागितलं. राजा म्हटलं देईन ना. त्याला विश्वामित्र म्हणतात की तू धूर्तपणे म्हटलंय, तू दान दिलेलं आहेस आणि तुला द्यावं लागेल. तर राजकोषातून, राजकोष तुम्हाला दान केला त्याच्यातून तुला पैसे काढता येणार नाहीत. तर तू एक कर, दान दे, नाही तर कबूल कर, मी दानावर दक्षिणा देणार नाही. पण असं काही नाही, मी देईन ना तुम्हाला. म्हणजे कधी देशील. म्हणजे देतो, करतो. पहिल्यांदा बाहेर हो ह्या राज्यातून, कारण हे राज्य तू मला दान केलेलेस. एवढं सांगून विश्वामित्र गेले. राजा शोक करायला लागला. आणि त्यावेळेला मग राणी शैब्या किंवा ती तारामती तिने येऊन आपल्या पतीचं सांत्वन केलं आणि सांगितलं की प्रसंग येतात, खरी परीक्षा संकटामध्ये असते. सत्य जपणाऱ्या माणसाने असत्याने कधीही वागू नये. आपण बोलला असाल, आपण केला असाल तर तुम्ही रागवू नका, त्या ब्राह्मणाला दोष देऊ नका. ह्याच्यात दैव आपलं काहीतरी आहे. तर महाराज, काळाची गती अगम्य आहे. काळच सर्वांना शुभ किंवा अशुभ अशा परिणामांना जायला भाग पडतो. एखाद्याला जिता बनवायचं काम काळ करतो आणि एखाद्याला पराजिता बनवायचं कामसुद्धा काळच करतो. काळ एकमेव असल्या कारणामुळे पराक्रमी पुरुषांनी कधीही दाता आणि याचक म्हणून म्हणू नये. हे सगळं काळाचं चक्र आहे. मी देणारा आणि मी घेणारा म्हणू नये. मोठ्या मोठ्या विद्वानांनाही काळ ओळखता आला नाही आणि मोठ्या मोठ्या राजांना पण राजभ्रष्ट व्हावं लागलं या काळाच्या ओघामध्ये. त्यामुळे तुम्ही काळाची गती ओळखा. आज काळ तुम्हाला प्रतिकूल आहे, परंतु तुम्ही सत्याला सामोरं जा. काय घडलं, तुम्ही यज्ञ केले, तुम्ही हे दान केलं, तुम्ही ते दान केलं, हे जे तुम्ही बोललात ना, ते तुम्हाला त्रास देत आहे. त्याच्याऐवजी तुमच्याकडून हे कोणतरी करवून घेतलं ही भावना असती तर, मी कोणाला तरी दिलं आणि मी मोठेपणा करण्यापेक्षा मी एवढं देतो, मी तेवढं करतो, आपलं फार मोठं हे योगदान आहे. आपण आपल्या पुरुष लग्न असं करून तर की मोठ्या पुरुष लग्नामध्ये मी हा खर्च केला, धाकट्यापर्यंत कर, जाशील कुठे. हे जे तुझा अभिमान तुला नडतोय, पुष्कळदा मी कोणीतरी वेगळा आहे, ही गोष्ट माणसाला दुःखाला कारणीभूत ठरते. आपण आपली पुण्यकर्म, आपली शुभाशुभ कर्म आठवतो आणि वेडावाकडा विचार करतो, स्वतःविषयीचं मत करतो आणि आपलं स्वतःविषयीचं एक मत झाल्यानंतर ते मत काळाच्या कसोटीवरती घासून पाहण्याचा प्रयत्नच करत नाही की आता काय, आणि त्याच मताला आपण चिटकून राहतो आणि दुःखाला प्राप्त होतो. महाराज, माझं सांगणं आहे तुम्हाला की अजूनही वेळ गेली नाही. सत्याला ओळखा,
एक पाऊल मागं घ्या, ब्राह्मणाला दान द्यायचे, ते दानाची कबुली केलेली आहे, त्या दानावर दक्षिणा देऊन टाका आणि सत्याच्या मार्गाने जा. म्हणजे ह्या वंशाला जो सत्याचा आचरण करणारा जो एक सुंदर असा पैलू आहे तो तुम्ही अबाधित राखाल. पत्नी मोठी धोरणी आहे, तिने पतनापासून राजाला वाचवलं आणि त्याला सांगितलं. त्याला राजा म्हणतात, राजाही तिला म्हटलं की हे प्रिय तुझं म्हणणं मला पटतंय, पण एखाद्याने तीक्ष्ण धारेच्या तलवारीने माझ्या खऱ्या बोलणाऱ्या जिभेचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, पण मी त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. मी हे महाभाग्यवान स्त्री आहे, मी तुला हेच वारंवार सांगतोय की मी दानाची दक्षिणा द्यायला मागं सरकलो नाही आहे, पण मी कुठेतरी फसलो गेलो हे तुझ्याशी बोलून दाखवतोय. पती पत्नीने एकमेकाशी मोकळा असावं नेहमी. मी कुठेतरी चुकलो हे तुला सांगतोय. मी क्षत्रिय आहे, मी दीन होऊन याचना करणार नाही. मी माझ्या बाहूच्या बळावरती द्रव्य संपादन करीन आणि ब्राह्मणाला ते दक्षिणा म्हणून देईन. फक्त माझं मन तुझ्यापाशी मोकळं केलं. हा एकच क्षण असा होता की ज्या क्षणी हरिश्चंद्र राजा याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला, तो पूर्णपणे बदलला. की ठीक आहे, माझ्याकडून चुका झाल्या, काय वाटेल ते असेल, परंतु मी सत्यापासून ढळणार नाही. दोघांचा निर्णय झाला आणि बरोबर थोड्या वेळाने तो ब्राह्मण रूपी विश्वामित्र आले. काय झालं दक्षिणेचं? म्हणजे दक्षिणा द्यायला मी बांधील आहे, मला मुदत पाहिजे. किती मुदत पाहिजे? म्हणजे 1 महिन्याची मुदत द्या. प्रसंग पडला तर मी मला विकेन. त्याला तुला कोण विकत घेणार आहे? ते मी विकेन स्वतःला, पण मी तुम्हाला दक्षिणा देईन. ठीक आहे. आणि विश्वामित्राने ते सांगितलं, महिन्याने मी येतो, आपण आता एक राज्य सोड, बाहेर हो. बाहेर पडला. आपल्याला आश्चर्य वाटेल, बाहेर गेल्यानंतर राजा राणीला तहान लागली, मुलाला बरोबर घेतलं आणि बाहेर पडले. तहान लागली, नदीवर पाणी प्यायला गेला तर ब्राह्मण रूपी विश्वामित्र आला, ह्या राज्यातलं पाणीसुद्धा माझं आहे, हे पिता येणार नाही, हो बाहेर. फळांना हात लावला, झाडं पण माझी आहेत. आपण जेव्हा एखाद्याला लिहून देतो ना, त्या लिहून दिला तर की जमिनीमधलं काय असेल त्या वस्तू सगळ्या सकट, झाडं वगैरे सगळ्या सकट, मातीचे कण, दगडासकट ही जमीन मी तुम्हाला विकलेली आहे. आणि याच्यानंतर तुम्ही तुमच्या पुत्रपौत्रांसकट त्याचा उपभोग पूर्णपणे घेऊ शकता. याच्यावर आमच्या कोणाचाही हक्क कधीही असणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देत आहे. या मोबदल्यात तुमच्याकडून मला 2,11,385 रुपये 44 पैसे रोख मिळाले. म्हणजे शिक्का मारला जातो. जमीन माझी, झाडं माझी, पाणी माझं, हवा माझी, हो बाहेर. पोरांना घेऊन निघाला. कुठं जावं. त्यावेळेला एकमात्र क्षेत्र असं होतं की ज्या क्षेत्राला कोणीही राजा नाही, राजा भगवान महादेव आहेत. कारण दुसऱ्या त्या क्षेत्रामध्ये जायचं तर प्रत्येक वेळेला प्रोटोकॉल पाळावा लागतो की त्या राजाने स्वीकारलं पाहिजे, येऊ द्यायला पाहिजे. हा राजा होता काय झालं तरी. मग असं कोणतं क्षेत्र? तर एकमेव क्षेत्र की वाराणसी, या क्षेत्राचा मालक महादेव भगवान, कुठला राजा नाही. वाराणसीला गेले. वाराणसीला गेल्यानंतर तिथे थांबले. तो ब्राह्मण मागा आलाच. काय करतो? अहो तुम्ही मला वेळ दिलेला आहे, मी तुम्हाला देतो ना पैसे. देतोयस ना, तर मग काय वाटेल ते कर, पण माझे मला पैसे पाहिजेत. आणि त्यावेळेला मग शेवटी ती स्त्री पुन्हा उभी राहिली आणि त्या ताराराणीने किंवा त्या शैब्याने आपल्या पतीला समजावून सांगितलं की जगामध्ये काही जरी मालकीचं नसलं तुमचं राहिलं तरी तुमच्या मालकीची मी आहे अजूनही. तुम्ही माझे स्वामी आहात, पुत्र तुमच्या मालकीचा आहे, तुम्ही आम्हाला विका आणि त्या मोबदल्यात पैसे घ्या आणि त्या ब्राह्मणाची दक्षिणा पूर्ण करा. तुम्हाला माझ्या वडिलांनी दान केले, त्यावेळी तुमचा पूर्ण अधिकार, माझ्यावर तुमचा अधिकार आहे. खूप खूप समजावलं आणि शेवटी नाईलाजाने राजा हरिश्चंद्र आपल्या बायकोला विकायला तयार झाला. आणि त्यांनी भर बाजारामध्ये खालच्या आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली, कोणाला दासी हवी आहे का, ही पत्नी माझी दासी व्हायला तयार आहे वगैरे वगैरे त्यांनी बोलायला सुरुवात केली. 32 लक्षणाची संपन्न अशी माझी पत्नी आहे, ही तर कोणी दासी म्हणून स्वीकार करतं आहे का वगैरे वगैरे त्यांनी हे केलं. खाली मान घालून बोलत होता. त्यावेळेला काही लोक आली बघायला
आता दासिवडी स्वीकार करताना कोणी हात धरतंय, कोणी ओढतंय, काम करता येते का बघतंय, ताकद आहे का तिच्यामध्ये, ती काय करते. नवऱ्याच्या समोर, राजाच्या समोर, क्षत्रियाच्या समोर बायकोला हात लावते पण बोलता येत नाहीये. काय परीक्षा असेल आयुष्यामध्ये. आणि मग नंतर एक ब्राह्मण झाला नेमका तिथे. हे विश्वामित्र झाले ब्राह्मण रूप धरून. केवढ्याला देणार. तू म्हणे माझी पत्नी, तिची पत्नी नाही, आता तू दान करायला विकायला उभेस ना, बोल याची किंमत काय, मला घरकामाला एक गडीबाई पाहिजे, दे. मग त्यावेळेला ठरलं आणि 1 कोटी सुवर्णमुद्रांना ती विकायचं ठरलं. आणि 1 कोटी सुवर्णमुद्रा त्या ब्राह्मणाने काढून दिल्या आणि राजाच्या समोर तिच्या केसांच्या झिंज्या धरल्या आणि तिला ओढली. चाल, तिला खाली पाडली, 2 फटके मारले आणि ओढायला सुरुवात केली. राजा काही बोलू शकत नव्हता. तो मुलगा तिच्या मागे रडत रडत चालला, लहान मुलगा तिचा, आई 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 करून. तर आई आई केल्यानंतर त्यांनी तो ब्राह्मण मागं वळला आणि त्या मुलाच्या पेकाट्यात त्यांनी मागणं लाथ मारली. म्हणजे ही बॅद नको मला. त्यावेळेला राजा हरिश्चंद्राला पुन्हा दुःख झालं, हात जोडले. मुलगा आईशिवाय राहणार नाही, या मुलालाही विकत घ्या. म्हणजे ही कटकट आहे. शेवटी इकडं तिकडं करून 10 कोटी रुपये देऊन मुलाला विकत घेतलं. आणि मग ते दोन्ही विकत घेऊन ती पुसंडी घेऊन राजा डोळ्यातून आसवं गाळत आपला मुलगा आणि बायको डोळ्यासमोर विकली गेली. आसवं गाळत राजा हरिश्चंद्र बसलाय. तेवढ्यात ज्याला दक्षिणेवर दानावर दक्षिणा दिली तो ब्राह्मण रूपात विश्वामित्र परत आले. म्हणे ते पैसे आण, तू लपवालपी करू नको माझ्यापासून. आणि त्याने ते एक पैसे काढून घेतले आणि ते मोजले आणि सांगितलं की तू दिलेल्या, कबूल केलेल्या दानावरच्या दक्षिणाची रक्कम आणि ही रक्कम जुळत नाही, कमी आहे, अजून पाहिजे पैसे, देतोस का. नाही तर नाही सांग. जर तू नाही म्हटलास तर तुझ्या पितरासाठी तू नरकात पडणार आहेस. खूप निर्बत्सना केली. म्हणजे महाराज जरा वेळ द्या. वेळ बिळ काय नाही, पैसे दे, माझे पैसे टाक, दानावर दक्षिणा दे. आणि त्यावेळेला त्याला पितरांचा, मृत्यूचा, यमाचा भयंकर भीती घातली आणि स्वतः प्रचंडरित्या त्याला मानसिक छळलं. आणि दुर्दैवाने राजा बाकी आपली प्रिय पत्नी आणि सगळं हरवून बसला. रोहित, आपली प्रिय पत्नी, सगळं हातून गेलं. दुःख करत बसला. आणि हा ब्राह्मण बसला तिथे, माझे दानावर दक्षिणा राहिली, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक करत. त्यामुळे अजून संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे, बघतो मी. त्यावेळेला शेवटी हा आला आणि भर बाजारात उभा राहिला. खाली मान घालून त्यांनी सांगितलं की मी स्वतःला विकायला आलेलो आहे, कोणी मला विकत घेतं आहे का. कोणी मला काशीच्या नगरीमध्ये म्हणते कोणी मला विकत घेतं आहे का, कोणी मला विकत घेतं आहे का. त्यावर त्या ठिकाणी एक चांडाळ आला आणि तो म्हटला, राजराजेश्वरा, मी प्रवीर नावाचा चांडाळ आहे आणि माझं काम आहे स्मशानामध्ये आलेली प्रेत जाळण्याचं. ते ठेका मी घेतलेलं आहे. मला लोक डोंब म्हणतात. तर मी तू सांगशील तेवढी मुद्रा देऊन मला एक प्रेत जाळायला मला जोडीनी एक मनुष्य पाहिजे होता. तो मला नाही, तर तू आणायचं समोर आलाय. मी तुला विकत घ्यायला तयार आहे, तर तू किती पैसे, बोली बोल. त्यावेळेला त्याने हात जोडले, मान खाली घातली आणि राजा हरिश्चंद्र त्याला म्हणतो की महाराज मला क्षमा करा, मी स्वतःला तुम्हाला विकू शकत नाही. तो म्हणजे डोंबा म्हटलं कारण काय. तर राजाने सांगितलं की शास्त्र असं सांगतं की ब्राह्मणाने ब्राह्मणाला विकत घ्यावं, क्षत्रियाने क्षत्रियाला विकत घ्यावं, वैश्याने वैश्याला विकत घ्यावं किंवा शूद्राने शूद्राला विकत घ्यावं. प्रसंग पडला तर आपल्या वरच्या कुळातल्या एखाद्याला विकत घ्यावं, परंतु अधम कुळाकडे स्वतःला विकू नये. तुम्ही चांडाळ आहात, प्रेताचं काम करता, तर त्यामुळे हे तुला ही अक्कल आधी नव्हती का. म्हणून चांडाळाने काढकन मुसखडात मारली राजाच्या. ही अक्कल आधी नव्हती. मला कोणी विकत घेते का, मला कोणी विकत घेते का म्हटलंस. मग तुला विकत घेते का वाटलं, मी आल्यानंतर आता तुला मी चांडाळे वाटलं काय, क्षुद्र वाटलो काय. आणि त्याने अजून 2-4 फाईट बुक्क्या राजाला हाणल्या. राजा मार खातोय परंतु स्वतःला त्याला विकत नाही आहे. म्हटलं की मी विकू शकत नाही, ह्याच्यामध्ये माझा धर्मकर्म लोप पावेल. मला संध्यावंदन करता येणार नाही, मला उपासना करता येणार नाही, मला तुमच्याकडचं काम करत असताना बाकी अन्य कामं करता येणार नाहीत, मला हरिभक्ती करता येणार नाही. ते काही नाही, मी तुला विकत घ्यायला तयार आहे. तू का विकायला तयार नाही स्वतःला. तुम्ही सांगितलं ना, तुम्ही प्रेत जाळण्याचं काम करता म्हणून नाही. हे बोलणं चालू असताना
तेवढ्यात तिथे एक महाधनिक ब्राह्मण येतो. हे विश्वामित्र रूप पालटून तिसरे घेऊन येतात आणि आल्यानंतर म्हणतात, काय भानगडे? म्हणजे यांना विकायचं आहे. पण हे म्हणतात की ब्राह्मणाशिवाय कोणाला विकला जाणार नाही, कारण क्षत्रियापेक्षा तो श्रेष्ठ आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्यांनी काय नाटकं लावली आहेत, मी विकत घ्यायला तयार आहे. त्या प्रवराकडे बघितलं आणि डोळे मिचकावले. थांब जरा. तर म्हणे, राज तू कोण आहेस? माझं नाव हरिश्चंद्र आहे. तू का विकतो स्वतःला? म्हणजे मला एका गुरूंची दक्षिणा द्यायची आहे. बरं ठीक आहे, मी तुला विकत घ्यायला तयार आहे. म्हणजे मग घ्या विकत. पण म्हणे एक आहे, मी तुला विकत घेतल्यानंतर मी सांगेल ते काम तुला करायला पाहिजे. म्हणजे महाराज तुम्ही बोला ते मी काम करीन, सांगेल ते काम मी करीन. म्हणजे ठीक आहे, किती पैसे पाहिजेत तुला? तर म्हणे किंमत तुम्ही ठरवायची, मी स्वतःला विकायला आलेलो आहे. तर म्हणे माझी प्रयागराज क्षेत्राकडे एक जमीन आहे, तिथं गेल्यानंतर आपण तरी किंमत करू. आणि म्हणून तरी त्या जमिनीपाशी नेलं आणि सांगितली, इथून तितकी लांब दिसते ना, तेवढी लांबपर्यंत जमीन माझी आहे. तर म्हणे तो चांडाळ तिथं बरोबरच होता आलेला, काय चालले बघायला. तर म्हणे ही जमीन संपूर्ण झाकली जाईल एवढी रत्न मी पसरतो, ही किंमत. आणि तेवढी रत्न झाकून जेवढी निघाली तेवढी किंमत देऊन ती हरिश्चंद्राला तेवढी रत्न दिली. आणि त्याच्या मोबदल्यात चांडाळ म्हणजे यांनी ब्राह्मणाने हरिश्चंद्राला विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर ती एवढी मोठी पोटली त्याच्याकडे आली आणि त्याच्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो चांडाळाला, बोल तू केवढ्याला घेणार? मी आता याला विकत घेतलेला आहे, बोल केवढ्याला घेणार? आणि व्यवहार केला ब्राह्मणांनी याच्याशी आणि ह्यानी नंतर ब्राह्मणांनी त्याला विकून टाकलं, डोंबाला विकला, डोंबालाच. आणि सांगितलं मी तुझा मालक आहे, माझी आज्ञा तुला पळावी लागेल, आजपासून डोंबाकडे काम करायचं चालतं. म्हणून एक पाठीमध्ये लाच घातली. शेवटी नाईलाजाने हरिश्चंद्र डोंबाला विकला गेला. डोंबाला विकला गेल्यानंतर दुःख झालं, पण काय करणार. सुरुवातीला काही दिवस उपवास केला. डोंबाने त्याला डोंब किती घाणेरडा होता, मोठं पोट सुटलं होतं, काळा कभिन्न होता, अंगाला सगळं तेल लागलं होतं, नखं वाटलेली होती आणि प्रेत जाळून 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 त्या धुराची गंधी संपूर्ण अंगाला येत होती. सगळ्यात मोठे म्हणजे भोया अशा बटबटीत होत्या, डोळे असे तांबरलेले होते, खालचा ओठ जाड होता, मोठे मोठे दात होते. आणि सगळ्यात घाणेरडा म्हणजे काय प्रकार की प्रेतावरती वाहिलेली फुलं ती काढून त्यांनी त्याचे हार करून गळ्यात घातले होते आणि डोक्यात गुंडाळले होते. अर्ध डोकं टक्कल होतं. अशा त्या घाणेरड्या डोंबाने काठीचा फटका मारला आणि हरिश्चंद्राला पकडून नेला आणि दाखवला, माझा डोंबाचा वाडा हा आहे, लाकडं इथे असतात, गौऱ्या इथे असतात, तू काय काम करायचं, प्रेत जळायला आल्यानंतर प्रेताकडून 6 गज कापड घ्यायचं आणि ते 6 गज कापड घेतल्यानंतर त्या कापडाच्या मोबदल्यात त्याला जाळायचं, ते मला आणून द्यायचं कापड. आणि प्रेत जाळल्यानंतर प्रेताबरोबर पिंड देतात, तो पिंड जी मिळतील त्या पिंडातले 5 भाग मला आणून द्यायचे आणि 1 भाग पिंड तू खायचा. प्रेत जळेपर्यंत थांबायचं, एक बांबू घ्यायचा आणि ते प्रेत जाळायचं. त्याला स्मशानामध्ये नेलं. स्मशान तर एवढं घाण होतं, कित्येक अर्धवट जळलेली प्रेतं पडली होती. कुठल्या कुठल्या प्रेतांना कुत्र्यांनी, कोल्ह्यांनी, त्याच्यानंतर गिधाळांनी खाल्लं होतं, कोणाची तोंडं खाल्लेली अर्धवट, अशी ती प्रेतं सगळी तिथं पडलेली. आणि ते सगळे बघितली, सगळीकडे दुर्गंध पसरलेला. आणि त्या सगळ्याच्यामध्ये कावळे, गिधाड, घाणेरडे पक्षी, कुत्रे, कोल्हे, तरस, सगळे अशी घाणेरडे प्राणी. आणि हरिश्चंद्राला त्या ढकलून दिलं आणि म्हणे, हे माझी स्मशानभूमी खूप मोठी आहे, इथं प्रेतं पुराला येतात, पुरायला सुद्धा फुकट पुरायचं नाही, जाळायला येतात, फुकट जाळायचं नाही, हे एवढं घ्यायचं आणि ते मला द्यायचं. तुला त्याच्या बदल्यात मी 1 गज कापड देईन, ते तू कधीतरी घ्यायचं. प्रेतावरची फुलं तुझ्या मालकीची असतील, तुला वापरता येतील, तू काही कर. आणि प्रेताला दिलेल्या जे काही प्रेताबरोबर धान्य येईल, त्याची पिंड बनतील, त्या पिंडातले 5 पिंड मला, 1 पिंड तुला. हरिश्चंद्राला ही गोष्ट आवडली नाही, पण पर्याय नव्हता. राजा हरिश्चंद्र खाली मान घालून प्रेतांची सेवा करायला लागला. अत्यंत करुण अवस्था प्राप्त झाली. आणि त्यावेळेला हरिश्चंद्राला इतका वाईट अवस्था झाली की काय हे, हरिश्चंद्र तारा आणि वाहे डोंबा घरी पाणी. दैव काय विचित्र असतं. पण हरिश्चंद्र राजाने सुरुवातीला काही उपवास केला, अन्नपाणी ग्रहण केलं, म्हणजे किती दिवस राहील. शेवटी नंतर त्याच्या आंघोळी राहून गेल्या,
त्याच्या अंगाला वास यायला लागला. नंतर हरिश्चंद्र पिंड खाऊ लागला. नंतर हरिश्चंद्र ती फुलं घेऊन आपल्या डोक्यात बांधायला लागला. त्याच्यानंतर हरिश्चंद्राचा वर्ण पालटला, तो घाणेरडा वर्ण झाला. कुठेही जाळतायत, कुठेही पेरतायत. पुरायची प्रेतं असली की खड्ड्याचं काम त्याला करावं लागायचं, जाळायची असली की चित्राचं काम त्याला करावं लागायचं. दिवस नाही, रात्र नाही, 12 महिने 24 तास प्रेतं येत आहेत आणि ते सगळं काम त्या करावं. ते अत्यंत घाणेरडं काम, घारी गिधाडं त्याला हुसकावून लावायचं. त्याची पिंड ते पळवायला लागले की त्याला हुसकावायचं, तर तो पिंड त्यांच्या तोडून काढायचा आणि मग बोपर बसून आपण खायचा. केवळ एका अभिमानाने की मी एवढं केलं, मी एवढं केलं, मी हे दान केलं, मी दान केलं. आणि 2 मोठ्यांची भांडणं लागला त्रास करायला. इकडे ही ताराराणी ज्याच्याकडे काम करत होती तो काही साधा नव्हता. त्यांनी पण ताराराणीला दिवसभर छळावं, सारखं मारावं, तिचं उणं दुणं काढावं, तिला वाटेल तसं बोलावं, तिच्याकडनं कामं करून घ्यावी, तिला शिळवं खायला घालावं, त्या मुलाला तर तिच्या समोर तुडवावं. भयंकर त्रास बघायला, भयंकर त्रास. मी ते सगळं सांगत बसत नाही आता. त्या स्त्रीला शील सोडून सगळ्या प्रकारचे त्रास दिला गेला. त्या शिलाला बाकी धक्का लागला नाही. सगळ्या प्रकाराने तिला छळलं. आणि एक दिवशी दुर्दैवाने ती स्त्री, तिच्यावर दुर्दैवाचा मोठा दिवस उजाडला आणि तिचा तो तरुण मुलगा काम करत असताना एक सर्प आला आणि सर्पाने त्या मुलाला दंश केला आणि त्याच क्षणी तो मुलगा मृत्यू पावला. आणि तो मुलगा गेल्यानंतर ते प्रेत झालं त्याचं आणि ती शोक करायला लागली. तर तो धनिक मागणं आला आणि त्यांनी तिला खूप बडवली आणि सांगितलं, नाटकं बंद कर, तुझा मुलगा मेला तर मला काही दिवसभर काम कर, रात्रीच्या वेळा त्याचा आवडतो कर, पहाटे उठायच्या आत परत यायचं. संध्याकाळची वाट पाहत बसली. संध्याकाळी ती जाणार, म्हणजे तुला खायला ठेवलं तर खाऊन घ्या आधी. ती कशी खाणार? त्यांनी खाल्लं नाही. थोड्या वेळानंतर परत आला, पण माझ्या आधी पाय दाब, माझी सेवा कर, मग जा. खूप वेळ पाय दाबेपर्यंत मध्यरात्र झाली आणि मग नंतर ती मुलाचं प्रेत घेतलं. तोपर्यंत त्या प्रेताला धनुर्वात झाला. ते प्रेत असं वाकडं झालं होतं, अर्धगोल आकृती. त्या प्रेताला, त्या मुलाच्या प्रेताला पोटाला बांधलं आणि ती स्मशानामध्ये घेऊन चालली. इकडे ब्राह्मणरूपी विश्वामित्र पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी ओरडाआरडा सुरू केला. सांगितलं, गावात एक डाकीण आली, डाकीण, आणि ती डाकीण प्रेतं उकरते आणि ती उकरलेली प्रेतं खाते. आत्ताच म्हणे तिने एक ताजं प्रेत खोडलेलं आहे. आणि ते बघा, लोक काठ्या लाठ्या कंदीलं घेऊन आली आणि त्याला रडणारी ही स्त्री सापडली, प्रेत घेऊन जाणारी. हे चालली होती तिकडंच डोंबाकडे ते प्रेत जाळायला. आणि जात असताना वाटेमध्ये ती यांच्या माणसा पडली, हे बघा प्रेत. आणि तो ब्राह्मण दाखवतो, हे बघा ही बाई, हीच ती डाकीण आहे. आणि मग काय, लोकांनी दगडं मारली, काठ्या मारल्या, लांबून हे केलं, घाबरले. आणि त्याच्यानंतर डोंबापर्यंत वार्ता गेली. डोंबाने बघितली आणि डोंबाने निर्णय केला की हो मी या बाईला बघितले, ही बाई दरवेळेला प्रेतं काढते, माझ्या स्मशानातून पण प्रेतं नेते. आता हिला ठार करा. आणि नका तुम्ही नका मारू ह्या पापिणीला. हिला मारण्याचं काम मी एका माणसाला सांगतो, तो मनुष्य माझ्याकडे काम करतो, त्याला सांगतो की तू हिचा शिरच्छेद कर. म्हणून त्याने आज्ञा केली हरिश्चंद्र राजाला की तू या बाईचा शिरच्छेद कर. त्या बाईने हात जोडले. ताराराणी म्हणते की बरं झालं, माझी मान तोडा, मला जगण्याची इच्छा राहिलेलीच नाही आहे. माझा पती गेला, माझं सगळं गेलं, सगळं माझं ऐश्वर्य गेलं, मी तर काय करू जगून तरी. आणि इकडे हरिश्चंद्र राजाला सांगितलं की हे शस्त्र घे आणि तिची चेटकीने तिची मान उडव. हरिश्चंद्र राजाने हात जोडून सांगितलं की मी शपथ घेतली होती, ज्या वेळेला मी यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ झाला, त्याला मी यज्ञ शपथ घेतले की ह्याच्यानंतर निशस्त्रावरती आणि स्त्रीवरती मी हात उचलणार नाही. ही स्त्री आहे, तुझा यज्ञविज्ञ गेला, तुला आता आम्ही विकत घेतलेलं आहे, चाल तिला मारतो का नाही. म्हणून हरिश्चंद्राला चांगले फटके दिले. शेवटी आपल्या मालकाची आज्ञा पाळली नाही तर तुला नरकात जावं लागेल ही भीती घातल्या कारणामुळे हरिश्चंद्र राजा हातामध्ये शस्त्र घेऊन पुढे आला, मारणार आहे स्वतःच्याच बायकोला. भगवत चिंतन करूयात. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद,
राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद
गोविंद गोविंद गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदंबा माता की जय. ज्या वेळेला त्या स्त्रीला मारण्यासाठी हरिश्चंद्र राजाने नकार दिला त्यावेळेला तो डोंब खूपच चिडला आणि तो म्हटला की तू जेवढ्या हुशारक्या मारतोस ना तेवढी तुझी योग्यता नाही आहे, तू माझा नोकर आहेस, तुला तिला मारावंच लागेल, तू अधमातला अधम आहेस, तू माझा दास आहेस आणि तू किती पराक्रम केला हे नको सांगूस, तुला लाचारी आलेली आहे, तुला मी विकत घेतलेला आहे, तू चांडाळाचा दास झालेला लक्षात ठेव. जो भिकारी आहे त्याला आणि दासाला स्वाभिमान आणि स्वतःच्या इच्छा कधीही असत नाही. मूर्खा, जास्त बोलू नको, शस्त्र हातात घे आणि त्या डाकिणीला मार. ही आज्ञा केल्यानंतर नाईलाज झाला आणि हातामध्ये शस्त्र घेऊन तो निघाला चांडाळाच्या आज्ञेप्रमाणे त्या स्त्रीला मारायला. तोपर्यंत दोघं समोरासमोर आले, पण ह्याचं इतकं अंग खराब झालं होतं, सगळं ऐश्वर गेलं होतं, राजचिन्ह पुसली गेली होती, सगळ्या अंगाला घाण वास येत होता प्रेताचा. त्यामुळे या स्त्रीने आपल्या पतीला ओळखलं नाही आणि ही दास्यत्व करता करता ती कृश झाली होती, केस विस्फारली होती, बरेच दिवसात आंघोळ नव्हती, न्हायली नव्हती, त्यामुळे त्यांनी ओळखलं नाही, दोघांनी एकमेकांना ओळखलं नाही. आणि त्यावेळेला ती स्त्री येऊन त्या डोंबाच्या म्हणजे त्या माणसाच्या पाया पडते, म्हणजे पतीच्याच पाया पडते आणि म्हणते तू मला लवकर शीघ्र मार, मला सोडव याच्यातून, हे मला नको आहे, शीघ्र मार. यांनी विचार केला काय करावं, तिने मान खाली घातली, तू शस्त्र चालव, मला मार, तू मला मार. पण म्हणे तुला मारण्याचा हात काय उचलला जाईल ना, म्हणजे तुला मारण्याच्या पूर्वी मी पहिल्यांदा त्या प्रेताचं बघतो काय आहे. तर ते कपड्यामध्ये बांधलेलं ते शव होतं, संपूर्ण कपड्यामध्ये बांधलेलं शव. आज आपण जर वाराणसीमध्ये गेलो तर ते प्रेताला पूर्णपणे गुंडाळलेलं असतं कपड्यांनी, म्हणजे मस्तकासकट गुंडाळून ते प्रेत आणतात. तर ते प्रेताचा त्यांनी कपडा काढला आणि कपडा काढल्यानंतर तो सुंदर मुलगा बघितल्यानंतर रात्रीची वेळ होती, कंदिलाच्या प्रकाशात जेवढं तेवढा बघत होता. तो म्हटलं याच्या अंगावर राजचिन्ह आहेत, हा मुलगा चांगल्या घरचा दिसतोय, हा कोण असावा. आणि नंतर एकाएकी तो हमसून रडायला लागला की माझा मुलगा ह्याच्याच वयाचा होता, ते आता माझी पत्नी मुलगा कुठे आहे. आणि त्यावेळेला तो दुःखी होऊन हात वर करून विधात्याला म्हणतो की अरे कोण हा, असं काय प्रसंग आला, मी राजा हरिश्चंद्र आणि माझी पत्नी मुलं कुठं गेली, म्हणून त्यांनी स्मशानामध्ये येण्याचं मी कुठलं हे काम काय करतो म्हणून तो शोक करायला लागला. आणि त्याचं रडणं ऐकल्यानंतर त्या स्त्रीने चमकून बघितलं, म्हणे तुम्ही कोण आहात. तर म्हणे मी पूर्वकाली हरिश्चंद्र राजा होतो. मग ती पाया डोकून रडायला लागली. ती म्हणते की अहो मी तुमची पत्नी तारा आहे. आणि मग दोघांनाही कळलं. आणि त्यावेळेला हरिश्चंद्र राजा म्हणतो की दैवा तू किती कठोर आहेस की आम्हा नवरा बायको चालतो की आता कुठं आणलं एकत्र. तर आता त्या प्रेताचं 6 गज वस्त्र मालकाला द्यावं लागेल, तेव्हा हे प्रेत जाळता येईल. आणि मारायचं आहे मला कोणाला, तर माझ्याच प्रिय पत्नीला. मी तुला काय दिलं. त्यावेळेला त्या स्त्रीने डोकं टेकून नमस्कार केला आणि ती भगवंताला प्रार्थना करून साक्षी म्हणते की मी त्या जगन्मातेची शपथ घेऊन सांगते, मी प्रार्थना करेन की मी मेल्यानंतर पुन्हा जन्म घेईन आणि जन्म घेईल ती पत्नी होईल ती हरिश्चंद्राचीच होईल, मी दुसऱ्या कोणाची होणार नाही. कारण माझा पती सत्याच्या मार्गावरून चालत गेला आणि म्हणून त्याला त्रास झाला. तुम्ही मला शीघ्र मारा, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर करू नका, तुम्ही मला मारा. ती मारा म्हणतीये, प्रेताचाच कपडा काढून देव करतीये, आपल्या शरीराचं वस्त्र अर्ध फाडून देतीये की हे वस्त्र घ्या आणि त्या मोबदल्यात त्याला जाळा. शेवटी राजा हरिश्चंद्र दुःखी झाला. तो म्हटला की आता मोठी चितार असतो आणि त्या पोराबरोबर मी स्वतः मरतो. त्याला ती स्त्री म्हणते की नाही तुम्ही कसं मरणार, या स्मशानामध्ये तुमच्या जोडीने मी सुद्धा सती जाणार, मी राहणार नाही, आपण तिघही जण मरायचं आहे. आणि हे ठरवलं. मालकाला विचारल्याशिवाय मरता येत नाही, हा एक दुःख दुर्दैवाचं भाग आहे. पण तरी तिने मोठी चिता रचली, मालकाचा भाग बाजूला काढून ठेवला.
कुठला पिता असा आहे की पोराचाच पिंड मागेल खायला? कुठला पती असा आहे की जो मालकाने आज्ञा केली म्हणून कळाल्यानंतर आपल्या पत्नीच्या मानेवरती सुरा फिरवेल? अत्यंत दुःख झालं, काय करता येईना. आणि त्यावेळेला ती स्त्री म्हणते की लवकर अग्नी पेटवा आणि आता थांबायचं आहे. पार्थकाळी उषकाल व्हायच्या आत आपल्याला स्वतःचा देह समर्पित करायचा आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ती संपूर्ण चिता पेटवली, आपल्या पुत्राचं प्रेत त्याच्या सरणावरती ठेवलं आणि त्यावेळेला त्यांनी माता शताक्षीचं स्मरण करायला सुरुवात केली. राजा हरिश्चंद्र विस्तृत चिता करता झाला आणि माता शताक्षीचं ध्यान करतो. वाचा 27:2. चिंतयन् परमेशानीं शताक्षीं जगदीश्वरीं पंचकोशान्तर्गतां पुच्छब्रह्मस्वरूपिणीं रक्ताम्बरपरिधानां करुणारससागरां नानायुधधरां अम्बां जगत्पालनतत्पराम्. त्यांनी जगदंबेचं स्मरण केलं, शताक्षी मातेचं. आणि राजा म्हणतो की जी भगवती या जगाचं नियमन करते, जी पाचीही कोशांच्या मध्ये वास्तव्य करते, जी आनंदमय कोशाचं तिचं स्वरूप आहे, आनंदमय कोश हे तिचं पुच्छ म्हणजे ब्रह्मा आहे, तत्स्वरूपिणी रक्तवस्त्र परिधान करणारी आहे आणि कारुण्याचा सिंधू असलेली, नाना प्रकारचे आयुध धारण करणारी, जगात तत्परतेने पालन करणारी अंबादेवी माते, तुला वंदना करतो. राजाने मनपूर्वक त्या जगदंबिकेचं स्मरण केलं, जगदंबेचं स्मरण केलं आणि परिपूर्ण होऊन तो राजा कृतार्थ होऊन जगदंबेला नमस्कार करता झाला आणि त्यांनी चितेमध्ये प्रवेश केला. आणि त्याच क्षणी सूर्योदय झाला, उजाडलं आणि त्या ठिकाणी अग्निप्रवेश झाल्यानंतर तिथे तेवढ्यात इंद्र, धर्मदेव म्हणजे साक्षात यमराज, ब्राह्मण हे सगळे तिथं प्रकट झाले. आणि त्याला आकाशातून पुष्पवर्षाव पण झाला हरिश्चंद्रावरती. आणि त्यावेळेला इंद्र म्हणतो की तू सिद्ध झालास. आणि तेवढ्यात हंसावरती बसून ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणतात की राजा, तू जगून दाखवलंस, शब्द पाळून दाखवलास, तू सिद्ध, तू महाप्रभावशाली राजा, मी जगाचा पितामह आहे, मी तो उभा आहे. आणि हा स्वतः जो बाजूला उभा आहे ना, हा प्रत्यक्ष यमधर्म आहे आणि यमधर्माचंच तू काम केलंस. आणि त्यावेळेला आम्ही इथे मुद्दामून आलो, विश्वदेव मरुदगणांच्या सह मी इथे लोकपाल चारणांसह आलेलो आहे. आणि त्याला उजाडले, आता बघ काय आहे. आणि त्यावेळेला तो चांडाळ होता, तो प्रत्यक्ष यमराज होता. आणि त्यावेळेला तो ब्राह्मण दान घ्यायला आला होता, ते विश्वामित्र महर्षी होते. आणि सगळ्यांनी आपली रूपं दाखवली आणि सांगितलं की राजा, अहंकाराचं नष्ट करण्यासाठी आम्ही तुझी परीक्षा घेतली होती, पण तू सत्याला सोडून वागला नाहीस, तू नीट धरून राहिलास, तू आपल्या पथमार्गावरती चाललास. तुझ्या पतिव्रता पत्नीने सुद्धा पथमार्ग सोडला नाही. तुझ्या पुत्राला सर्प जो चावला, तो सर्पसुद्धा काळच होता, तो आम्हीच होतो. बघ तुझा पुत्र जिवंत आहे. त्या पुत्राला जिवंत केलं. हे सगळे जण झाले. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तू भगवतीचं स्मरण केलंस, आम्ही इथं प्रकट झालो, ही तुझी परीक्षा होती. आणि आता तुला आम्ही स्वर्गात घेऊन जायला आलो आहे. आता तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर स्वर्गात चला. स्वर्गात चला म्हटल्यानंतर राजाने हात जोडले आणि म्हटला की मला स्वर्गामध्ये का नेता? मला स्वर्गात नेणार असाल, दुमदुमी वाजवत होती, म्हणजे स्वर्गात येणार असाल तर मला एक गोष्ट करावी लागेल. आणि ती गोष्ट म्हणजे माझा जो मालक चांडाळ आहे त्याला विचारावं लागेल. मी त्याचा दास आहे, त्याची आज्ञा घेतल्याशिवाय मी येऊ शकत नाही. त्यावेळेला तो चांडाळ म्हटला, अरे मीच तो आहे, मी यमधर्म आहे, म्हणजे मी चांडाळ होतो, खरं सांगतो तुला. आणि त्याला म्हटले तू आता परमपवित्र झालेला आहेस, तर तू आता स्वर्गात चल. राजाने सांगितलं की मी स्वर्गात येऊ शकत नाही. म्हणजे काय येऊ शकत नाहीस? तू सगळ्या परीक्षात तर पास झालास. कारण म्हणजे अजून एक गोष्ट आहे की राजाचं राजेपण टिकतं ते एकाच भरोशावरती की त्याची विश्वासू प्रजा. ज्यावेळेला प्रजा राजावरती विश्वास ठेवते तेव्हा प्रजेच्या ताकदीवरती कुठलीही व्यक्ती राजेपदाचा उपभोग घेत असते. त्याची खरी शक्ती ताकद प्रजा आहे. आणि प्रजेला विसरून जो राज्य करतो तो स्वतःला अहंभाव करतो, ते चुकीचं आहे. मी तुम्हाला प्रार्थना करतो की सगळ्या प्रजाजनांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार असाल तर मी तुमच्याबरोबर येतो, आता मी येत नाही.
तर इंद्रानं सांगितलं की प्रत्येकाची जन्म कर्म आणि फळं वेगवेगळे आहेत, सगळ्यांना येता येणार नाही. आणि मग मला याची इच्छा नाही स्वर्गात एकट्याला, बाकीच्यांना येणार असाल तर मी येईन. मग सगळ्यांच्या सकट मला फक्त एक दिवस स्वर्गात राहायला मिळाला तरी चालेल, पण त्यादिवशी मी येणार नाही, कारण मला प्रजेचं हित बघायला पाहिजे. कारण प्रजा माझ्याशिवाय खूप दुःखी झालेली मी स्वतः बघितलेली आहे. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की पुत्रा, ही सगळ्यात मोठी परमार्थातली परीक्षा आहे, ते परीक्षा तू पास झाला. ते परीक्षा कोणती? आता नीट वाक्य ऐका, नेमकं काय आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात, तेच वाक्य ब्रह्मदेवाने सांगितलं की शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा ये तु धर्माणि सर्वाणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हे माझं ब्रीद आहे. माझा भक्त होणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. माझा भक्त व्हायचा असेल तर त्याला काही नियम आहेत, आणि ते नियमामधले पहिला नियम आहे की शीतोष्ण सुख दुःखेषु. शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख जो समान मानतो. आमच्याकडे जर थंडी पडली की आम्हाला अगदी गरम पाणी आंघोळीला लागतं, आणि उन्हाळा आल्यानंतर तुम्ही गार बर्फ टाकून पाणी दिलं ते आम्हाला आंघोळीला चालतं. दिवसातून 2दा आम्ही आंघोळ करतो. कुठं द्वंद्व सहन होत आहे? शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. कोणी अपमान केला तरी आम्ही शांतपणे सहन करू शकतो का? आणि कोणी सन्मान केला तरी आमचे मान शांत राहते का? कोणी सन्मान केले की लगेच मान वर करून, मग आपला प्रभावच तसा आहे. आपण म्हणजे कोणीतरी, मी कोणीतरी वेगळा आहे. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. कोणी स्तुती केली किंवा निंदा केली तर आपण मौनात राहू शकतो का? तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. मला सांगा की एखाद्याने आपली स्तुती केली आणि एखाद्याने आपली निंदा केली, तर निंदा केली की तळमळतो, रागाने लाल लाल होतो, कानाच्या पाया लाल 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 होतात. काय उत्तर देऊन काय नाही. म्हातारी मला बोलली, तो मला बोलला, मी त्याला दाखवून देईल मी कोण आहे. तुल्य निंदा. कोणी निंदा केली की राग आणि स्तुती केली की ती फार चांगली माणसं आहेत, म्हणून त्याच्या मागे तुल्य मौनी संतुष्ट येणं केनचित. काय वाटेल ते हो, आमच्यातली संतुष्टता रेष टिकून राहते का? अहो, एखाद्याला गरम चहा प्यायची सवय आहे आणि त्याला गार चहा दिला की त्याची लगेच पातळी करते. एखाद्याला गार चहा प्यायची सवय आहे आणि त्याला गरम चहा दिला, अक्कल नाही का तुला? तर अक्कल निघते. साध्या चहाची ही गोष्ट, जेवणाची गोष्ट अजून वेगळी, बाकीच्या गोष्टी तर त्याहीपेक्षा वेगवेगळ्या होत जातात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे द्वंद्व सहन ताकद आहे का? माझा भक्त असा आहे की जो भक्त सुख दुःख आलेले आवेग, हे द्वंद्व, हे सगळे निमूटपणे सहन करतो. तो त्याची तक्रार काहीही करत नाही, काही तक्रार करत नाही की काय देवा, आणि तू काय माझ्या वाट्याला हे आणलं, मी काय 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 सांगू तर, काय दुःख आहे मला, किती त्रास आहे मला, तुला कळत नाही? आनंदामध्ये होता, सुख होतं, तेव्हा बोलला काय रे तू देवाला की मी खूप सुखी आहे, माझ्या लायकीपेक्षा जास्त सुख दिलं? तर तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केन अनिकेत स्थिरमतीर भक्तिमानने प्रियो नरहा. आपली मती स्थिर आहे का? आणि अशी भगवंताला अभिप्रेत भक्ती आमच्याकडनं घडती का? हेतु धर्माणी सर्वाणी मयि संन्यस्य मत्पराः. अशा स्वरूपात सगळे नियम पाळून संन्यस्त वृत्तीने जगता येतं का? हा सगळ्यात मोठा अध्यात्मातला प्रश्न उपस्थित केला. असं तुला जगता येतंय का? सांगता येतंय का? सांगा. पण राजा हरिश्चंद्रा, तू या सगळ्यामध्ये पास झालास, उत्तीर्ण झालास. एकदा चुकला की मी यज्ञ केला म्हटलास, पण त्याच्यानंतर ब्राह्मणाला दान दिलंस. ते दिलं तर स्वप्नवत दान दिलं होतंस, पण ते दान तू सत्यात मानलंस आणि तत्पश्चात दान दक्षिणा म्हणून तू पत्नीला, पुत्राला, स्वतःला विकलं आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचा छळ सहन केला. राजा होता, राजाला कधी चापट मारायची कोणाची हिंमत नव्हती. त्या राजाने रोज उठता बसता मार खाल्ला, कमरेमध्ये लाथ खाल्ली, गाला थोबाडीत मारून खाल्ली. शक्य होतं? तू सहन केलंस. पत्नीला मारायची आज्ञा झाली, तू सहन केलीस. समोर पत्नी आली, तू सहन केलंस. पुत्राला
जाळताना पण मालकाचा विचार केला आणि 6 गज कापड काढून द्यायचा विचार तिथे मांडलास. हे जे आहे ना, भगवंताला ह्या गोष्टीचं जास्त अप्रूप वाटतं की माझे भक्त कसे आहेत, ते माझ्यासारखे आहेत. भगवंताची कोणी स्तुती करा, कोणी निंदा करा, देवाला त्याचं काही वाटत नाही. भक्तांनी कसं असावं, भगवंतांसारखं असावं. हे सगळ्या गोष्टी तू सहन केल्यास, हे द्वंद्व सहन केलंस, आणि म्हणून राजा तू स्वर्गाचा अधिपती झाला. स्वर्गात तुला जायची जागा मिळाली. उगाच नाही त्या वंशामध्ये रामाला जन्म घ्यावा असा वाटला, उगाच नाही त्या वंशामध्ये महाराज दशरथ झाले, उगाच नाही त्या वंशामध्ये महाराज अजय झाले, उगाच नाही त्या वंशामध्ये राजा रघु झाला आहे. हे सगळे खटवांग राजा झाला आहे. हे सगळे काही उगाच झाले नाही आहेत, कारण या वंशाचा पायाच मुळी सत्याच्या आधारात आहे. आणि म्हणून महाराज दशरथांनी सुद्धा सत्यासाठी रामाचा त्याग करायला तयारी दाखवली होती की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पण वचन न जाय. कारण ह्या पूर्वजांचे कर्तृत्वच असं आहे. 2 गुरूंचं भांडण झालं म्हणून स्वतःकडे काही केलं नाही, त्याचं माझ्यावरती काही नाही. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या वृत्तीत आमूलाग्र बदल होईल. ते आमूलाग्र वृत्तीचं बदल ते हेच नेमके ते श्लोक आहेत. आणि हाच नेमका तो भाव आहे. शताक्षित स्मरण म्हणजे 100 प्रकाराने आपल्या जीवनाकडे सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पाहायला शिकणं आहे. ही शताक्षी आहे. तू नियमन करते पंचकोशाचं, नुसतं तोंडाने बोलायचं नाही आहे. आई तू माझं सगळं करते, आई सगळं करते. आणि आजची सकाळची गोष्ट द्वादशी होती, पण ह्यानी मला लाडू दिला नाही खायला. आणि ते आमच्या गुरुजींनी मला चांगले बेसनाचे लाडू दिले होते. दिला असतं एक तर काय बिघडलं असतं. आता मी बोलून दाखवलं तर घरी गेल्यानंतर 2 दिले तरी मी खाणार नाही. माझा अपमान झाला. घ्या. त्यांचा जीव कुठे अडकला अडवामध्ये. आमचा जीव कुठे अडकतो खाण्यामध्ये. आमचा जीव कुठे अडकतो चांगले कपडे घालण्यात. आमचा जीव कुठे अडकतो मला पान फुले वा, मी किती छान दिसतोय, मी कसा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. खरा भक्त तोच. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. किंबहुना भक्त ऐसे जाणारे देहीचे उदास गेले, आशापास निवारोने. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे, जन धन माता पिता. किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, संकट काहीच पडोने दी. तुका म्हणे मज वेगळा अभंग. तुका म्हणे मज घडो वैष्णवांची सेवा, मग माझ्या दैवा पार नाही. हे शताक्षीची सेवा आहे. मग एवढी सेवा, एवढं यजन, एवढं पूजन आम्ही करू शकतो का? या द्वंद्वात होतं का? आमची तर मनस्थिती कशी असते की ती अशीच बोलली, तो असंच बोलला, त्याने असंच केलं, त्यांनी माझ्याकडं बघितलं. आणि आमच्याकडे एवढे खोटेपण आहे. काही नाही हो, त्या दिवशी ना मी तुम्हाला सांगतो, मला काहीतरी खाऊ घातलं आणि ते खाऊ घातल्यानंतर बुद्धी पालटली. मला कळलंच नाही मी कुठे आहे आणि काय आहे. गधड्या 2 थोबाडात मारले पाहिजे. लोकाला खोटं बोलशील, स्वतःला काय सांगशील? काय खाऊ घातलं? तू तुझा अभिमान खाऊ शकत नाही, तर बाकीचं काय खाऊ घातलं? लोक सांगतात त्यांनी काही आमच्यावरती करणी केली आणि त्यांनी आमच्यावरती असं असं केलं, त्यांनी काही ते जादूची विद्या केली आणि त्यांनी माझ्यावरती असं केलं, तेव्हापासून आमचं हे बिघडलं. आणि काही नाही, ते मला पानात खाऊ घातलं. आम्ही आमच्या अहमपणापासून बाजूला अजूनही आलेलो नाही. आणि आम्ही भक्ती करतो. ही कुठली भक्ती? हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. राजा हरिश्चंद्रा, जे मला अभिप्रेत भक्ती आहे त्या भक्तीच्या मार्गाने तू जीवन जगलास. आणि जे खोटं वागला होतास, अहंकार धरला होतास की मी यज्ञ केले, मी अमुक केलं, मी दान केलं, त्याचं फळ म्हणून तुला इतके दिवस डोंबाकडं म्हणजेच संकटात काम करावं लागलं. तुला आता कळलं की शुनिशेपा नावाच्या ब्राह्मणाला वधस्तंभाला बांधल्यानंतर त्याला किती पीडा झाली. ती त्याला जेवढी पीडा झाली ना, तेवढीच पीडा तुला आता कळली की तुझ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर समोर प्रेत पडलंय. आणि आता तुला कळलं. परदुःख शीतल असतं, पण तुझी इच्छा मी परिपूर्ण करणार आहे. चल अयोध्येला. सगळं सुटलं आणि राजाला अयोध्येला नेलं. त्या राजाचा राजा तू आहेस. अयोध्येला नेलं.
रोहितवरती स्वर्गीय अमृताचा शिरकावा केला, त्याला जीवित केलं, त्याला पुढचं राज्यपद दिलं आणि रोहित राजाकडून अंबरीश ह्या राजा हरिश्चंद्राकडून प्रजाजन सांगितलं कोण कोण यायला तयार आहे माझ्याबरोबर चला, आणि सगळ्यांना घेऊन राजा हरिश्चंद्र आपली प्रिय पत्नीच्या सह स्वर्गारोहण करता झाला. काय सुंदर आहे की त्या भगवतीच्या कृपेने तो वरच्या वरती जाऊन पोहोचला. ह्याचं वर्णन करत असताना इतकं सुंदर वाक्य आणि सुंदर तत्व मुनींनी सांगितलं. ते म्हणतात की हे सगळं फळ कशाचे भरावून मिळालं, तर एक मात्र फळ देणारं म्हणजे राजा हरिश्चंद्राचा तितिक्षा नावाचा गुण. तितिक्षा म्हणजे सहन करता येणं. सून गळ्यातल्या त्यात कधी बनते की ज्या सासरी आल्यानंतर ती सगळं विसरून ती इकडची होते, सगळ्यांचे नंड्याचे सासूचे ह्याचे त्याचे टोमणे खाते, पण तरी सगळ्यांचं करते, उलट बोलत नाही. त्याच्यानंतर ती सगळ्यांच्या गळ्यात काय बनते, मग ती जे बोलते ते सगळं जरा ऐकून घ्यायला लागतात. हा तितिक्षा नावाचा गुण. इथे सांगितले शुक्र म्हणजे भगवान परमात्म्याचे सेवक इंद्राने असं सांगितलं की हे कसं मिळालं. ते म्हटले अहो तितिक्षा महात्म्यं दानफलं महत् यदागतो हरिश्चंद्रो महेंद्रस्य सलोकता. तितिक्षा गुण समजून घ्यावा. हे सहनशीलतेचं मोठं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं की केवळ सहनशीलतेमुळे हरिश्चंद्र सपरिवार अयोध्यावासियांच्या सह इंद्रलोकी गेला आणि त्यांनी जे दान केलं त्या दानाचं फळही महान आहे की सर्वस्वाचं दान करून त्यांनी स्वतःला जिंकलं. प्रसंग पडल्यानंतर कसं वागावं हे सुंदर असं चरित्र आम्ही श्रवण करावं, नित्य लक्षात ठेवावं. हरिश्चंद्र आणि ताराराणी यांचं चरित्र आजही काशीला गेला तर हरिश्चंद्र घाट नावाचं स्वतंत्र घाट आहे की जिथे आपल्याला हरिश्चंद्र राजाने केलेलं कर्म जिथं झालं ते दाखवलं जातं. हे सगळ्या अपूर्व गोष्टी येतो. आमची संस्कृती आम्हाला खूप काही शिकवते, खूप काय सांगते. शताक्षी मातेचं ध्यान केलं. आता शताक्षी माता कोण, ती कशी प्रकट झाली, हे शाकंभरी नवरात्र म्हणजे काय आहे, या नवरात्रामध्ये आपण हे काय करतो. आज फार महत्त्वाचा दिवस शाकंभरी नवरात्राचा. आजच्या दिवशी तिची कशी प्रकटीकरण झालं काय, ही सगळी कथा आपण यथाक्रम माध्यान्ह सत्रामध्ये श्रवण करू. हरिश्चंद्र राजाची फक्त परीक्षा झाली. परीक्षा घेणारे सगळेच्या सगळे रूप विश्वामित्रांची होती, पण डोंबाचं रूप जे धारण करून आले होते ते स्वतः साक्षात यमधर्म होते. आणि हा सगळा भक्तीचा महिमा वाढवण्यासाठी केलेली लीला होती. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये दुर्वासा मुनींनी अंबरीश राजाच्या बाबतीत ती केलेली परीक्षा आणि सुदर्शन चक्राचं जे प्रकरण आहे त्याप्रमाणे इथं हरिश्चंद्राचं सुंदरता आहे. झालेली सेवा जगदंबेच्या जने अर्पण करू आणि तिला प्रार्थना करू की माते आमच्यावरती तुझी कृपा आहेच, ते सामर्थ्य आमच्यामध्ये अजूनही प्रकट हो आणि आम्ही जास्तीत जास्त करून तुझ्या सेवेला पात्र कसे होऊ, त्या पात्रतेला पात्रता आमच्या अंगात यावी एवढीच प्रार्थना करून वाणीला विश्राम देतो. तत्सत भगवती चरणार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. जगदंबा माता की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.